दुर्ग महर्षी गोपाळ नीलकंठ दांडेकर यांचा स्मृतिदिन आपण दुर्गदिन म्हणून साजरा करतो। या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर मिलिंद पराडकर आणि आदरणीय डॉक्टर सागर देशपांडे, मला दिसतंय की श्रोत्यांमध्ये सुद्धा असे अनेक जण आहेत की ज्यांचं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि गोनी दांडेकर यांच्यावरती नितांत प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटी आपण सगळे एकत्र आलेले आहात। आपल्या सर्वांचं मी इतिहासप्रेमी मंडळाच्या वतीनं स्वागत करतो। अजूनही तो दिवस आठवतोय 1 जूनचा। सकाळी निरोप आला आप्पांचं निधन झाल्याचा। खरं तर गेली काही वर्ष ते आजारीच होते, ते बोलत नव्हते, ते चालत नव्हते, ते हिंडत नव्हते, पण तरीही त्यांच्या निधनाची जेव्हा बातमी आली ना तेव्हा असं वाटायला लागलं आप्पा हवे होते, आप्पा हवे होते। आप्पांच्या जाण्याने काय गमावलं? ज्यांच्या कुशीमध्ये डोकं खुपसून अश्रूंना वाट मोकळी करून देता येते अशी कूसच आपण हरून बसलो, असं ती वेदना होती। मी दिवसभर त्यांच्या घरी होतो, संध्याकाळी वैकुंठावरती होतो, अंत्यसंस्कार झाले, पण डोळ्यातनं पाणी नाही आलं। मला म्हणत होतो की कसा रे तू निष्ठुर असा झाला, ज्या माणसावरती तू एवढं प्रेम केलंस त्याचं कलेवर या ठिकाणी आहे, तो आता बोलणार नाही, चालणार नाही, पण तुझ्या डोळ्यातनं अश्रूसुद्धा नाहीत। पण त्या दिवशी इतका अस्वस्थ होतो की मी रात्री एकटाच सिंहगडावरती गेलो, रात्रीच्या अंधारात वरती चालत गेलो, सिंहगडाच्या पुणे दरवाजापाशी पोचलो आणि त्या दरवाजाच्या भिंतीवरनाचा हात फिरवला आणि म्हणलं, बा सिंहगडा, कळलं का तुला, आप्पा गेले। आणि त्या क्षणी मात्र माझ्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि मग माझंच मला जाणवलं की आप्पांचं आपलं नातं हे या दुर्गांच्या निमित्तात नाही। मग पुढच्या वर्षी मनात विचार आला की कशी करायची आप्पांची पहिली पुण्यतिथी, आणि मग आम्ही 50-60 मुलांना, माझ्या विद्यार्थ्यांना घेऊन मी सिंहगडावरती गेलो आणि दुर्ग स्वच्छता केली 1 जूनला, आणि जवळजवळ 40 पोती कचरा आम्ही त्या ठिकाणी गोळा केला। ही आप्पांना वाहिलेली पहिली आदरांजली। आणि मित्रांनो, तेव्हापासून गेली 26 वर्ष आमच्या ताकदीनुसार हा दिवस आम्ही दुर्गदिन म्हणून करतो आहोत। आप्पांच्याबद्दल म्हणताना एका साहित्यिकाने म्हणलं होतं की आप्पा का श्रीमंत होते? साहित्यिक अनेक झाले, पण ज्या साहित्यिकाचा साहित्याचा वारसा त्यांची मुलं, त्यांची नातवंड, इतकंच नाही पतवंड सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत, तो खरा श्रीमंत साहित्यिक। आणि मग वीणाताईंनी आप्पांचा साहित्याचा वारसा पण आपल्या अभिवाचनातनं लोकांपर्यंत नेला, आणि त्याचबरोबर आप्पांच्या दुर्ग प्रेमाचा वारसा चालवण्यासाठी 5 ठिकाणी दुर्ग साहित्य संमेलन घेतलं। सोपं नाही आहे, पुण्यासारख्या ठिकाणी साहित्य संमेलन घेणं ठीक आहे, शहरामध्ये अत्यंत दुर्गम अशा डोंगरावरती जाऊन साहित्य संमेलन घ्यायचं जिथे व्यवस्था नाही कुठल्या प्रकारे, ते करण्यामध्ये सुद्धा वीणाताईंचा फार मोठा सहभाग होता। तेव्हा त्यांची अनुपस्थिती यावर्षी जाणवते आहे। मी त्यांना या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो। अजून एका व्यक्तीची आठवण मला आज केली पाहिजे। अवघ्या 7 दिवसापूर्वी ज्यांचं निधन झालं ते आदरणीय गोपाळराव चांदोरकर। मला आठवतं, मी लहान असताना पर्वतीच्या पायथ्याला ज्या किल्ले स्पर्धा व्हायच्या अत्यंत दर्जेदार, तिथे कस लागायचा, मी रायगड किल्ला करायचं ठरवलं होतं, आणि तिथं कुणीतरी मला गोपाळराव चांदोरकर हे नाव सांगितलं। त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी रायगडच्या प्रत्येक वास्तूचा आर्किटेक्चर मॅप तयार केलेला होता। म्हणजे आम्ही गमतीने म्हणायचो की हिरोजी इंदुलकरांनंतर एवढा अभ्यास गोपाळरावांनीच केलेला आहे, इतका प्रचंड अभ्यास, आणि त्यासाठी ते महिनोमहिने रायगडावरती राहायचे। मला आठवतं की 1 वर्ष 1 जूनचा कार्यक्रम याच सभागृहात आम्ही केला होता, आणि विषय होता रायगड। आता इथे प्रके घाणेकर आहेत, त्यांची तर आम्हाला नेहमी मदत होते, त्यांनी आम्हाला रायगड या विषयावरची विविध पुस्तकं दिली होती। रायगडवरची पुस्तकं, रायगडवरचे दुर्मिळ फोटो, आणि त्याचबरोबर रायगडच्या इमारतींचे नकाशे असे आम्ही लावले होते, ते गोपाळराव चांदोरकरांकडनं आम्हाला मिळाले होते। त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, त्यांच्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो। मित्रांनो, हे सभागृह, या सभागृहामध्ये परत बाबासाहेबांची आठवण होते आहे। एकतर ही भावे स्कूलची शाळा
की जिथे बाबासाहेबांचं लहानपणी शिक्षण झालं. त्यामुळे या शाळेचे ते विद्यार्थी आहेत आणि कुठल्याही संस्थेला आपल्या शाळेचा नामवंत विद्यार्थी जो असतो त्याचा अभिमान वाटतो. अजून एक आठवण दाटून येते, बाबासाहेबांचा ज्यावेळी 99 वाढदिवस झाला कसा साजरा करावा अशा आमच्यासमोर प्रश्न होता. आणि मग आम्ही या सभागृहामध्ये हे संपूर्ण सभागृह भरून जाईल इतकं बाबासाहेबांचं भव्य चित्र असणारी रांगोळी काढली होती आणि 99 दीप प्रज्वलित करून त्यांच्या 99वा वाढदिवस या ठिकाणी आम्ही साजरा केला होता. त्यावेळेला आपण सगळे स्वप्न बघत होतो 100व्या वाढदिवसाचं, पण नियतीच्या मारात ते नव्हतं. आणि दुर्दैवाने अवघ्या 3 वर्षापूर्वी आपल्या सर्व इतिहासप्रेमींचा हा आधारवड कोसळला. पण रडून चालणार नाही. आप्पा आणि बाबा ही 2 नावं नाही आहेत, हे 2 व्यक्ती नाही आहेत, हे 2 रस्ते आहेत. मला कोणीतरी विचारतं की इतिहासप्रेमी मंडळ नेमकं काय काम करतं. मी म्हणलं खरं सांगायचं तर मला 10 मिनटं 15 मिनटं 20 मिनटं सांगावं लागेल, पण तुम्हाला एवढा ऐकायला वेळ नसेल तर मी एका वाक्यात सांगतो. आमचं इतिहासप्रेमी मंडळ चालतंय ते आप्पा बळवंत चौकातनं चालतं. ते म्हणजे काय. मी म्हणलं आप्पा म्हणजे आप्पा दांडेकर आणि बळवंत म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे. आमचा प्रवास आप्पा बळवंत चौकातनं चालू आहे आणि हेच आमचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून हे केवळ 2 व्यक्तिमत्व नाहीत, हे विचार आहेत, हे मार्ग आहेत आणि त्या मार्गावरनं चालण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मित्रांनो, आम्ही आप्पांची पहिली पुण्यतिथी साजरी केली आणि त्याच वेळेला आमच्या मंडळाला सुरुवात झाली. म्हणजे एका अर्थाने आम्ही इतिहासप्रेमी मंडळाचा 1 जून हा वर्धापन दिनसुद्धा मानत असतो. आणि गेल्या 25 वर्षामध्ये विविध क्षेत्रामध्ये नाटक असेल, प्रदर्शन असेल, सहली असेल, असे अनेक कार्यक्रम हे या संस्थेने आयोजित केलेले आहेत. आज एका बाजूनी आपण बघितलं तर आप्पांची पुण्यतिथी आहे, पण खरं सांगू तर केवळ या दोघांचं स्मरण करावं यासाठी आपण एकत्र आलो नाही, तर हा दुर्गदिन आहे. समाजाच्या मनामध्ये दुर्गांबद्दलची आस्था आणि प्रेम निर्माण करणं ही काळाची गरज आहे. आज दुर्गतज्ञ अनेक आहेत. दुर्गांवरती, किल्ल्यांवरती, गडकोटांवरती हजारोंच्या सहली निघत आहेत. मग आपल्या मनात विचारेल मी हे कशासाठी. त्या किल्ल्यांकडे जे संवेदनशील वृत्तीनं बघणं आहे ना, त्या वृत्तीची गरज आहे. त्या किल्ल्यांकडे एक दगडधोंडे म्हणून बघत नव्हते, तर आमचा 3.5 वर्षाचा पराक्रमाचा इतिहास पोचवणारे जिवंत शाहीर अशा प्रकारे ते किल्ल्यांकडे ही दोघे व्यक्तिमत्व बघत होती. आणि म्हणून तो दृष्टिकोन नवीन पिढीमध्ये जागता राहिला पाहिजे. म्हणून या ठिकाणी गेली अनेक वर्ष आज आम्ही दुर्गदिन हा साजरा करतो आहोत. आज मला अतिशय आनंद होतोय. खरं ती दोन्ही व्यक्ती अशा आहेत ना की दोघांनाही खरं तर 2-2 तास वेळ दिला पाहिजे. इतका आठवणींचा खजिना या दोघांच्याकडे आहे. आणि म्हणून त्यांना आम्ही आश्वासन देऊ की तुम्हाला आम्ही परत बोलू. आम्हाला तुमच्याकडे खूप काही ऐकायचं आहे. किंबहुना प्रेक्षकात सुद्धा अनेक जण बसलेले आहेत. कालही मला काही जणांचा फोन आला होता. आदरणीय दिवाकरजी पांडे या ठिकाणी बसलेले आहेत की ज्यांना बाबासाहेबांचा गोनीदांचा सहवास लाभला. खूप आठवणींचा संग्रह आहे. मात्र आज आपण या दोघांचं विचारही ऐकणार आहोत, कथाही ऐकणार आहोत, अनुभव ऐकणार आहोत. आणि त्याचबरोबर इथून जाताना आपल्या मनातलं जे दुर्गप्रेम आहे ते जागृत करून जाणार आहोत. म्हणजे खरं तर मिलिंदराव या ठिकाणी आले, त्यांचा हेवा वाटतो की इतके कसे काय हे आप्पांचे लाडके, आम्हाला कसा एवढा चांगला सहवास मिळाला. पण त्यांना तो सहवास मिळाला कारण त्यांची ती योग्यता होती. जे जे आप्पांनी दिलं ना ते टिपकागदासारखं टिपलेलं आहे त्यांनी. ती भटकंती, तो प्रवास, तो खडतरपणा, ते उत्कट प्रेम, ती लेखन शैली सगळं काही मिलिंदरावांच्या मध्ये आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन संशोधकाची वृत्तीसुद्धा आणि ग्रंथाच्या सहाय्यानं, पुस्तकांच्या सहाय्यानं लोकांपर्यंत पोहोचवण्याची तळमळ, हे सगळं मिलिंदरावांच्या बरोबर आहे. आज सागर देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहे. मगाशी त्यांचा उल्लेख झाला की बाबासाहेबांच्या एक काळ असा आला होता की विकृत विचारांच्या लोकांचे जी आक्रमणं होत होती ती अत्यंत दुःखद होती. आणि जे बाबासाहेब गावागावात जाऊन 10,000, 15,000, 20,000 लोकांसमोर तासनतास व्याख्यानं द्यायचे,
जेव्हा त्यांच्यावरती हल्ले होणार तेव्हा कोण उभं राहणार? अशा वेळेला एक व्यक्ती उभी राहिली, ते म्हणजे डॉक्टर सागर देशपांडे. आणि त्याबद्दल सुद्धा त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत कृतज्ञता आहे. या दोघांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि इतिहासप्रेमी मंडळाचं जे घोषवाक्य आहे ते सांगून माझ्या या प्रास्ताविकाला मी पूर्णविराम देतो. आपलं घोषवाक्य असं आहे: भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान हवे, इतिहासाचे ज्ञान हवे. आज या सभागृहामध्ये ज्यांना समर्थ रामदासांनी गणपती असं म्हटलं होतं, असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि त्यांच्या दोन्ही बाजूला स्वराज्याच्या दोन्ही राजधान्या आहेत. अप्पांच्या रूपाने राजगड आणि बाबासाहेबांच्या रूपाने रायगड. या सगळ्यांच्या पायाशी आपण सगळेजण आणि मी पण वंदन करतो. घड्याळामध्ये 7:25 झालेली आहेत. महाराष्ट्रातली परिस्थिती कितीही बदलली तरी घड्याळाचं महत्त्व कमी होत नाही. नाही, माझा संदर्भ फक्त वेळेपुरता आहे, कारण बाबासाहेबांचं नाव याला जोडलंय म्हणून वेळेपुरता आहे. सर्वप्रथम इतिहासप्रेमी मंडळ आणि मोहनराव शेटे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं मनापासून आभार मानतो. खरं तर आज अप्पांचा सहवास ज्यांना लाभला ते मिलिंदजी इतका वेळ छान बोलले. आणि अशा 10-20-25 वर्षाच्या आठवणी अशा 30-40 मिनिटात सांगणं खरंच अवघड आहे. त्यात या कार्यक्रमाला समोर घाणेकर सर आहेत, आज प्रके घाणेकर आहेत, म्हणजे चालता बोलता किल्ला आहे आज आपल्या भोवती. आज मला इंदूरहून खास या कार्यक्रमासाठी देवासहून आलेले सरदार जाधव दिसत आहेत, जे बाबासाहेबांचे खूप जवळचे स्नेही. ते देवासहून आले. चिपळूणहून प्राध्यापक डॉक्टर मिनल ओक आलेले आहेत त्या कार्यक्रमाला. असे खूप जण मला परिचित दिसत आहेत की फार लांबून लांबून आले. विशेषतः घाणेकर सर आणि मोहनराव तुम्ही सगळे आहात. आप्पांच्या स्मृती आणि बाबासाहेबांच्या सांगणं हे 7:25 आजच्या दिवशी माझी अवस्था खरंच आपल्या बोलण्यानंतर खिंडीत सापडल्यासारखी झाली. मी एरवी गमतीनं म्हणतो, पण आज वस्तुस्थिती आहे. पण खिंडीत जायचं म्हणजे देशपांडेने जायचं, हाही आपला इतिहास आहे. आणि त्यातला खरोखर खिंडीत घडलेला एक प्रसंग मात्र मिलिंदजी आपण सांगायचं कदाचित राहिला असाल. त्यावेळेला तुम्ही नव्हतात म्हणून, आणि त्यावेळेला मी पण नव्हतो तिथे, पण माझे वडील होते. त्यामुळं तो प्रसंग की जो आप्पा आणि बाबासाहेबांच्या बाबतीतला महत्त्वाचा आहे. आणि त्या दिवशी जर काही दुर्घटना घडली असती तर आम्हाला आज इथे भाषणं करायची या पद्धतीने वेळच आली नसती. असा तो प्रचंड रोमांचकारी, अंगावर काटा आणणारा प्रसंग आहे. कदाचित तो आपण सांगितला असता तर अजूनही चांगला झाला असतात, पण तोही मी माझ्या बोलण्याच्या मला दिलेल्या वेळेत सांगण्याचा प्रयत्न करीन. एरवी बाबासाहेबांच्यावर बोलायचं म्हणजे खरं तर काही आठवावं लागत नाही. मी मोहनरावना नक्की असं ग्वाही देईन की तुम्ही बाबासाहेबांची 10 दिवसावरची व्याख्यान मला ठेवा, मी रोज 2 तास त्यांच्या एका पैलूवर बोलायला तयार. आणि हे मी बोलायला तयार आहे किंवा मी हे सर्वनाम आहे, कुणीही बोलू शकतं, कारण बाबासाहेबांचे इतके लाखो स्नेही आहेत आणि प्रत्येकाचे अनुभव इतके वेगळे आहेत की ते ऐकायला. इथं दिवाकरराव पांडे आहेत, ही 26 पर्वती पायथा पुणे इथले जे लाखभर किमान मेंबर आहेत, जे केव्हाही यायचे, त्यातले असे कितीतरी जण आहेत, कितीतरी जण सांगतील. आणि त्यामुळं बाबासाहेब आहेत का नाही असं आपल्याला जेव्हा वाटतं, किंवा आप्पा आहेत का नाही असं वाटतं, तेव्हा ते आहेत असं मी पहिल्यांदा म्हटलं. त्याचं कारण त्यांची पुस्तकं आहेत, त्यांच्या ध्वनिचित्रफिती आहेत आणि त्यांचा आवाज पण आपल्या इथं आहे. मी हे एवढ्यासाठी तुम्हाला ऐकवलं की आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपल्याला
जाणता राजाच्या राज्याभिषेकाच्या वेळची बाबासाहेबांच्या आवाजातली शिवगर्जना आहे. आपल्या मोबाईलमध्ये अनेक गोष्टी साठवल्या असतील, आपण त्या साठवायलाही हरकत नाही. पण मनावर कुठल्याही कारणासाठी निराशेचं मळप कधी दाटून आलं तर जसं शिवचरित्रातलं बाबासाहेबांनी लिहिल्या एखादं पान जरी आपण काढून वाचलं तरी निराशा आपण झटकू शकतो. मला असं वाटतं त्याचं ऑडिओ रूप जे आहे ती बाबासाहेबांच्या आवाजातली ही शिवगर्जना आहे. एवढी एक मिनिटभराची शिवगर्जना ऐकली तरी आपल्या अंगावर काटे मारतील, आपलं रक्त उसळायला लागेल. जर उसळत नसेल तर दुसऱ्या दिवशी आपण चेक करायला पाहिजे. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये जेव्हा जन्मलेल्या मुलाला सुद्धा लहानपणी सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर ते जय म्हणायला, कारण शिवाजी महाराज आपल्या रक्तात आहेत. बऱ्याच जणांच्या ते नसावेत असं त्यांचं वागणं असतं, हा खरं तर रक्तदोष आहे. आणि असे रक्तदोषी समाजामध्ये दुर्दैवाने आज वाढायला लागलेत. मला असं वाटतं त्याची सगळ्यात मोठी खंत आणि वेदना कदाचित अप्पांना आणि बाबासाहेबांना वाटत असेल. मोहनरावनी मला सांगताना सांगितलं होतं की बाबासाहेब आणि किल्ले एवढ्या विषयावरतीच आज मी प्रामुख्यानं बोलावं. त्यामुळे बाबासाहेबांचं चरित्र लिहिताना, बाबासाहेबांबरोबर किल्ल्यांवर जाताना, बाबासाहेबांच्या घरात किल्ल्यांविषयी ऐकताना, बाबासाहेबांच्या मुलाखती ऐकताना आणि त्याही पलीकडे बाबासाहेबांचा आणि माझा परिचय हा माझ्या जन्माच्या आधीपासून असल्यामुळे जवळजवळ ते 50 वर्ष हे ऐकायला मिळालं. आणि त्यातली जवळजवळ 24 वर्ष तर त्यांचा थेट सहवास लागला. माझं हे भाग्य हे आईवडिलांच्यामुळे, पूर्वपुण्याई शिक्षकांच्यामुळे आणि वडीलधाऱ्यांच्यामुळे आहे. माझ्या वडिलांनी, मी एवढ्यासाठी तपशील सांगतोय की त्याचा पुन्हा प्रत्येक ठिकाणी गडाचा संबंध आहे आणि बाबासाहेबांचा संबंध आहे. आणि एखाद वेळा आपल्याला संबंध नाही असं वाटलं तर रस्त्याची कामं इतकी निघालीत, ते डायव्हर्शन आहे असं समजावं आपण. पण माझ्या वडिलांनी वयाच्या 17व्या वर्षी, त्यावेळची 10वी झाल्यानंतर, काय त्यांच्या डोक्यात आलं माहीत नाही, पण आमच्या छोट्याशा गावापासून, जिथे आजही कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यामधलं एक चिमणे नावाचं छोटंसं गाव आहे, 1300-1400 लोकवस्ती आजही, रस्ते बिस्ते मोबाईल बाकी सगळं आलंय, पण लाईट रात्री 12 वाजता येते बऱ्याच वेळा. आणि त्यानंतर मग दळपाच्या गिरण्या आणि शेतातल्या मोटर चालू होतात. अशा गावामधून पलीकडे 17 किलोमीटर 2 जंगलं पार करून खुणावणारा तो दिसत नाही, पण कुणी सांगितलं वडिलांना माहीत नाही, भुदरगड नावाचा किल्ला आहे गारगोटी तालुक्यामध्ये. 2 किल्ले आहेत, एक रांगणा आणि अलीकडे भुदरगड. त्या भुदरगडच्या पायथ्याशी असलेल्या धनगरवाड्यामधले धनगर स्त्री पुरुष हे दारूच्या इतक्या आहारी गेलेत, इतक्या मारामाऱ्या, त्यांच्या पुढे पोरांना शिक्षण नाही. तेव्हा त्यांची शाळेचीच सोय नसल्यामुळे तिथे कुणीतरी शाळा काढली तर बरं असं माझ्या वडिलांना 17व्या वर्षी कुणी सांगितलं माहीत नाही. आणि ते 17 किलोमीटर जंगलातला अंतर चालत त्यांनी भुदरगडच्या पायथ्याशी स्वतःच्या घरातून धान्य नेऊन तिथे निवासी आश्रमशाळा चालू केली. ग्रँड नाही, पगार नाही, काय नाही, काय नाही. त्या पायी चालत येताना 2 वेळा जंगलातून आठवड्याला यायचे. आमचाही 48 साली महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर वाडा जाळलेला होता, त्यामुळे घरातही तसं दारिद्र्य होतं. पण आजोबांनी एक किराणा दुकान चालू केल्यामुळे निदान आठवड्याला ते वडील इथनं साहित्य घेऊन जायचे, पीठ, मीठ, मसाले बिसाले सगळं, तिखट आणि धान्य, तांदूळ विशेषतः. हे चालत येताना एकदा गडावरून, भुदरगडावरून, मध्ये नागझरी नावाचे जंगलातले प्रकार असतात जिथे प्राणी सगळे पाणी प्यायला येतात, अशा 2 वेळा ते वाघाच्या तावडीत सापडले. सुदैवाने वाघ पाणी पित होता आणि ते घाबरून त्यांच्याबरोबरच्या कुत्र्याने आवाज केला तर मरायला नको दोघंही, म्हणून त्यांनी कुत्र्याचा रुमालाने गळा आवळून धरला होता आणि मग वाघ गेला वगैरे वगैरे. मला लक्षात येईल ना की वयाच्या 17व्या वर्षी आम्हाला दिलेला पॉकेट मनी कसा पुरवायचा हा आजच्या काळात प्रश्न पडतो. आता कार्ड असतं त्यामुळे पॉकेट मनीचा मुद्दा नाही. अशा वेळा यांना कुणी गडाची, ही भुदरगडाची कुठून काही ह्या आठवलेली असेल तर मला असं वाटतं की ती बाबासाहेबांच्यामुळे. त्यांचा जो संबंध होता आणि त्यांचे शाळकरी वयातले शिक्षक होते इतिहासाचे, मु गो गुळवणी, पन्हाळ्याचे. घाणेकर सरना तर माहीत आहे, मुगो गुळवणींची गेल्या महिन्यामध्ये जन्मशताब्दी झाली, ही महाराष्ट्राला माहीत नाही. ज्यांच्यामुळे पन्हाळ्याचा इतिहास आपल्या समोर आहे, ज्यांच्यामुळे बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे, धनाजी जाधव पेठवडगाव, संताजी घोरपडे, सेनापती कापसे आणि नरसोबाच्या वाडीचा घाट आणि सरसेनापती प्रतापराव गुजरांची मूळचं जिथे लढाई झाली ते कानडेवाडी, नेसरी, गडिंग्लज तालुक्यातलं गाव, हे गुळवणी सरांच्या हे इतिहास संशोधन आहे. हे माहीत नाही बऱ्याच जणांना. पन्हाळा आणि ज्योतिबाच्या डोंगराच्या मध्ये इतिहास संशोधनाचा एखादा कागद सापडला, जसं बाबासाहेब गेले होते प्रतापगडला, हडपांचा सांगावा आला, प्रतापगडचे कागद सापडलेत म्हणून,
आणि आप्पा तिथे महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर बघतायत आषाढाच्या पावसाळ्यातून त्या खिडकीतून सायकल घेऊन चालणारा कोण गाडीवाला आहे. आणि मग जवळून पाऊस कमी झाल्यावर लक्षात आलं अरे हा तर बाबा. आणि मग ते उतरून एसटीतून बाबासाहेबांशी बोलतायत की बाबासाहेब इकडे कुठं. काही नाही, हडपांचा सांगावा आला, गडाचा कागद मिळालाय म्हणून बाबासाहेब पुण्याहून सायकलने आषाढाच्या पावसात प्रतापगडला गेले. म्हणजे त्यावेळा खंबाटकीचा बोगदा नव्हता, पुढे खाली पसरणीचा घाट आहे, हे सायकलने चढून जायचं. म्हणून मी बाबासाहेबांना विचारलं एकदा की बाबासाहेब एक अंदाज करता येईल का की तुमच्या काय आणि आप्पांच्या काय फिरण्याच्या दिशा आणि बाकीचा अंदाज अवघड आहे, त्याला अक्षांश रेखांशच फक्त आहे, बाकी नाहीच आहे. पण एक अंदाज केला तर तुम्ही सायकलिंग किती केलं असेल. तर बाबासाहेबांनी मला सांगितलं एकदा 35 वर्षात जवळजवळ मी 2 लाख मैल सायकलिंग केलेलं आहे. किलोमीटर नाही, 2.5 किलोमीटरचा 1 मैल, ते मैल आणि फरलांगातलं अंतर असायचं. त्यामुळे या प्रकारची इतिहासाबद्दलची, शिवाजी महाराजांबद्दलची जी ओढ आहे, जी तळमळ आहे, जी आपुलकी आहे, जो जिव्हाळा आहे की दुसरं जगणंच नाही आहे. हे आप्पांच्या बाबतीत काय आणि बाबासाहेबांच्या बाबतीत काय. तरी आप्पा खूप शिस्तबद्ध होते, मला जे जाणवलं ते. बाबासाहेबांच्या बाबतीत ती वेळेची आणि शब्दाची शिस्त मात्र नक्की होती. दिलेली वेळ आणि दिलेला शब्द ज्याला पाळता येत नाही त्याला जगायचा अधिकारच नाही, हे बाबासाहेबांचं म्हणणं. व्याख्यानाच्या आणि जाणता राजाच्या वेळा घड्याळ लोकांनी लावून घेतलं पाहिजे, त्यावेळा बाबासाहेबांना आनंद व्हायचा. ज्याला दिलेली वेळ पाळता येत नाही त्याने जगता कामा नये. जर दिलेल्या वेळेत बाबासाहेब पुरंदरे तिथे हजर नसतील तर गाडीखाली सापडले तसं लोकांनी बेलाशक समजावं, हे बाबासाहेब म्हणायचे. माझ्या बोलण्यात येईल की एका किल्ल्यामुळेच बाबासाहेबांना दंड कसा त्यांनी स्वतःला करून घेतला होता. आणि तो भर आज किल्ल्यांच्याच गोष्टी आहेत म्हणून फक्त किल्ल्यांचेच संदर्भ येतील. पण या प्रकारचं आयुष्य आणि मग गुळवणी सरांच्यामुळे बाबासाहेबांचा आणि म्हणून माझ्या वडिलांचा संपर्क त्या वयामध्ये आला. आणि मग यातली ही मंडळी कधी पन्हाळ्यावर गेली, कधी रांगण्यावर गेली, कधी भुदरगडावर गेली, मग कधी सामानगडावर गेली, कधी पारगड आहे, कलानिधीगड आहे, गंधर्वगड आहे, महिपाळगड आहे, इकडच्या काळात गगनगड आहे. आणि यातल्या अनेक किल्ल्यांची वैशिष्ट्य जर तुम्ही बघितले, पारगड सारखा किल्ला जो बेळगावच्या एका कोपऱ्यात चंदगड तालुक्याच्या ठिकाणापासून 27 किलोमीटरवरच्या जंगलामध्ये आहे की जो तिन्ही राज्यांच्या सीमेवर आहे, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा. पारगड कधीही शत्रूला मिळाला नाही, कधीही मिळाला नाही. पारगडवरती आजही घराणी आहेत, जवळजवळ 30-40 शेलार आहेत, मालुसरे आहेत. या घराणी का राहिली ती आज तिथे. प्रचंड पाऊस आहे, तमालपत्राचं जंगल आहे अक्षरशः. तर शिवाजी महाराजांनी मालुसऱ्यांच्या एका शाखेला जेव्हा पारगड दिला तेव्हा त्यांना सांगितलं की सूर्यचंद्र असेपर्यंत गड सोडू नका. आज 350-400 वर्ष झाली तरी ती माणसं गड सोडायला तयार नाही, अजूनही त्या गडावर आहेत. आणि पारगडचा माणूस म्हटलं की तो शारीरिकदृष्ट्या इतक्या तंदुरुस्त असणार आहे. हे बेळगावमध्ये असलेल्या लष्करी अधिकाऱ्यांना, आजच्या नाही, ब्रिटिशांच्या, बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीचं हेडक्वार्टर आहे. तुम्ही आणि आम्ही आज हे ऐकत बसतो त्याचं कारण आपल्या सीमेवरती, मग ती बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, चीन असेल, भूतान असेल, ब्रह्मदेश असेल, याच्या तिथे ही सगळी कमांडोज बेळगावच्या जंगलात दांडेलीच्या तयार झालेले आहेत. त्यांच्यामुळे आज आपण इथे निवांत बसतो, नाहीतर हे शक्य नाही. तर पारगडचा माणूस कोणी जर लष्करात भरती व्हायला आला तर ब्रिटिशांनी 1952 पर्यंत सांगून ठेवलेलं लेखी आहे की याची वजन, उंची, छाती मोजायची गरज नाही, तो पारगडचा आहे एवढंच त्याला सर्टिफिकेट बास आहे. या प्रकारची गड आणि गडावरची माणसं आणि तिथली वैशिष्ट्य. गड हा केवळ दगड बुर्जांचा नाही आहे, तो तर आहेच आहे, कारण ते अजून टिकून आहेत. प्रतापगडला, महाबळेश्वरच्या तिथे खाली प्रतापगडच्या ठिकाणी पार नावाचं जे गाव आहे तिथला जो पूल आहे तो शिवाजी महाराजांच्या काळात बांधलाय, तो अजूनही टिकून आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल, मी 1 मिनिटाचं डायव्हर्शन घेतो, त्याचं कारण या बांधकामाशी संबंधित आहे. पुण्यातल्या महात्मा फुले हे पहिले बिल्डर होते. पुना कन्स्ट्रक्शन कंपनी नावाची महात्मा फुलेंची बिल्डिंगची कंपनी होती. महात्मा फुलेंचा ग्रेटनेस आहे बिल्डर टू नेशन बिल्डर, हा त्यांचा प्रवास आपण जाणून घेतला पाहिजे. त्यातल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कंपनीचं काय वैशिष्ट्य, तर मराठवाड्यातल्या वंजारी समाजामधले मजूर पुण्यात आले, त्यांना ट्रेनिंग दिलं आणि आज एरोडाला जाणारा जो पूल आहे, कात्रजचा जो बोगदा आहे आणि खडकवासल्याचे जे कॅनॉल्स आहेत, हे ब्रिटिश काळामध्ये महात्मा फुलेंच्या कंपनीने बांधलेले आहेत. इतकंच नाही तर हे वंजारी मजूर इथनं शिकून घेऊन मुंबईला गेले आणि त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, बोरीबंदरची आपली CSTची बिल्डिंग, रेल्वे स्टेशन आणि मुंबई कॉर्पोरेशनची बिल्डिंग बांधली. आज हे सगळं टिकून आहे.
महात्मा फुलेंचं नाव घेणारे मग कोण बांधकाम मंत्री होतात, त्यांनी मात्र काल रस्ता चालू केला तर आज खड्डे पडायला लागतात. माझं म्हणणं इतिहास अभ्यासायचा कशासाठी, तर त्यातनं या प्रेरणा आपण घेतल्या पाहिजेत. आणि या दोघांनी ते काम केलं की आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी या दोघांनी आपली हयात खर्च करून इतिहास वर्तमान काळात आणून ठेवला. तो लहान मुलांच्यात घेतला. आणि बाबासाहेबांचं तर म्हणणं होतं की हे शिवचरित्र इतकं प्रेरणादायी आहे, ते आपल्या सगळ्यांच्या आबालवृद्धांपर्यंत तर पोचलंच पाहिजे, पण आमच्या लेकी सुनांच्या गर्भापर्यंत पोचलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ते खरोखरी पोचलं. त्यामुळे पुढच्या 4-5 पिढ्या जे काही आज टिकून आहे ते त्या सगळ्यामुळं आहे. म्हणून ती जी आठवण आणि वडिलांच्या बद्दलची पण कृतज्ञता. आणि म्हणून मी म्हटलं की माझ्या जन्माच्या आधीपासून बाबासाहेबांचा सहवास. पण बाबासाहेबांनी पहिला किल्ला केव्हा बघितला, त्यांनी ऐकलं वडिलांच्याकडनं खूप. त्यांचे जे वडील होते मोरेश्वरराव पुरंदरे इथेच चित्रकलेचे शिक्षक होते याच शाळेमध्ये. आणि बाबासाहेबांचे क्लासमेट कोण होते, त्यांचे वर्गमित्र होते डॉक्टर श्रीराम लागू आणि शरद तळवलकर. आणि यांचे शिक्षक कोण होते, तर त्यावेळचे हिंदी आणि मराठीतले राष्ट्रीय कीर्तनकार लक्ष्मणराव पांडुरंगराव फाटक, म्हणजे लगेच समजायसाठी ज्येष्ठ संपादक कुमार केतकरांचे मामा. फाटक सर वर्षभरात जी हिंदी मराठी कीर्तनं करायला भारतभर त्यावेळा जायचे, तर ते सदाशिव पेठेत राहणाऱ्या आपल्या पत्नीला पोस्टकार्डातून तिकडचं वर्णन कळवायचे. आणि ती आल्यावर पोस्टकार्ड एकत्र केली की मग त्याचं रेकॉर्ड तयार व्हायचं. आणि हे रेकॉर्ड सुदैवाने कुमार केतकरांची ज्या बहीण आहेत कुमुद गोसावी म्हणून रिझर्व्ह बँकेत होत्या, त्यांनी मला एकदा आणून दाखवलं हे. आणि बाबासाहेबांना दाखवल्यावर त्यांना इतका आनंद झाला की आपल्या सरांचं अक्षर, आपल्या सरांची पत्र. आणि मग त्यातनं एक पुस्तक पण तयार झालं ज्यातून लपाम फाटक यांचं व्यक्तिचित्र शिक्षक म्हणून आणि हे विद्यार्थी कसे घडवले. आणि मग लपाम फाटकांनाच बाबासाहेब कसे शिक्षक म्हणून पुढे मार्गदर्शन करायला इतिहास संशोधक मंडळातल्या गमती आहेत त्या मी त्या तपशिलात जाणार नाही. पण मुद्दा किल्ल्याचा आहे. तो बाबासाहेबांनी पहिला किल्ला त्यांच्या वडिलांनी अनेक आठवणी सांगितल्या बघितला, तो सिंहगड किल्ला. अर्थात 1930 साली ते 8 वर्षाचे असताना. बाबासाहेबांचा जन्म आहे नागपंचमीचा तिथीनुसार 29 जुलै 1922. पण 1930ला प्लेगची साथ होती पुण्याच्या परिसरामध्ये. त्यामुळे बाबासाहेबांची जी थोरली बहीण डोंजामध्ये ठकार नावाचं घराणं आहे त्यांच्या घराण्यामध्ये दिली होती. म्हणून मग 307 शिर्केवाडा चिंचेच्या तालमीच्या तिथे राहणाऱ्या पुरंदरे कुटुंबियांनी ठरवलं की आता आपण गावाबाहेर जायला पाहिजे. म्हणून ते डोंजाला ठकारांच्या वाड्यात राहायला गेले की ज्या वाड्यातून रोज सिंहगड समोर दिसायचा. आणि मग चित्रकलेचे शिक्षक असलेल्या वडिलांनी ज्या कथा सांगितलेल्या होत्या, चित्रकलेचा शिक्षक हा आपल्याकडे प्रतिष्ठेचा भाग नाही आहे. ज्याला काही जमत नाही त्याला किंवा तेवढंच जमतं त्याला बाकीचे तास नसतील तेव्हा तासाला चित्रकला शिकवायला सांगतात, अत्यंत बेकार आहे, चुकीचं आहे. कारण त्यावेळचे इतिहासप्रेमी सरदार पुरंदरे घराण्यातले बाबासाहेबांचे वडील काळ्या घोंगडीवरती आपल्या मुलांना समोर बसवून त्यावेळचं जे दुसरं महायुद्ध चाललं होतं 1939 ते 45, त्यामध्ये दोस्त राष्ट्र कुठली शत्रू राष्ट्र कुठली त्यांच्यात लढाया कुठं चालू आहेत हे जगाचा नकाशा काळ्या घोंगडीवर खडूनी काढायचे आणि दाखवायचे आणि समजावून सांगायचे. इतिहास भूगोल समजतो तो केवळ वर्गांच्या खोल्यांमध्ये आणि नकाशांमधनं नाही, तो असा प्रत्यक्ष जिवंत आईवडिलांच्याकडनं सुद्धा समजू शकतो. माझं म्हणणं त्यावेळच्या काळातले सनातनी वातावरणातले पालक सुद्धा किती जागरूक होते हे यातनं लक्षात येतं. आणि तो इतिहास जो सिंहगड किल्ला वडिलांच्या तोंडून ऐकला तो समोर दिसतोय म्हणून तो बघायला बाबासाहेबांनी हट्ट धरला. आणि त्या साथीमध्ये थोडीशी साथ कमेल्यावर ठकारवाड्यातली सगळी मंडळी, बाबासाहेबांचे भाऊ सगळे, त्यांचे बहीण, त्यांची आई आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना अर्थात चालत आपण जे म्हटलात त्या वाटेने, साध्या वाटेने पायऱ्या न चढता सिंहगडवर अजून रोपवे झालेला नाही म्हणून बरं आहे. बरेच जण त्या प्रतीक्षेत आहेत. काही जणांची तर मागणी अशी आहे की पर्वतीवरूनच थेट सिंहगडावर रोपवे झाला तर बरं होईल, म्हणजे मधल्या ट्रॅफिकचाही त्रास होणार नाही. पूर्वी ब्रिटिशांच्या काळात पर्वतीवर चोऱ्या व्हायच्या म्हणून तिथलं सगळे दागिने सिंहगडावर नेऊन ठेवले जायचे. हे कुणीतरी चुकून वाचलं असणार पुण्यातल्यानी. त्यामुळे ही थेट सर्व्हिस असली तर बरी असं बऱ्याच जणांना वाटत पण असेल. पण तो सिंहगडावरती गेले आणि पहिल्यांदा मग तिथे राजाराम महाराजांची समाधी आहे. आणि त्या राजाराम महाराजांची समाधी आहे तिथे त्यावेळच्या त्यांच्या पूजेतला एक बाण आहे. बाण म्हणजे शिवलिंग. त्या कोपऱ्यामध्ये राजाराम महाराजांच्या समाधीच्या आतल्या बाजूला नक्की आहे अजूनही. आणि मग तिथे नमस्कार करून बाकी सगळी माणसं तिथे, त्यावेळचं जंगलही भरपूर होतं. त्या राजाराम महाराजांच्या समाधीच्या मागच्या बाजूला सोनचाफ्याची 2 झाडं होती. आणि मग ही सगळी लहान मुलं ती सोनचाफ्याच्या झाडावरती जी लहान होती त्यांनीच चढलं पाहिजे कारण ते खूप झाड हलकं असतं.
ती चढून फुलं काढायची, ती ओंजळ करायची, खेळायची, असं काहीतरी सगळं चाललं होतं. मगाशी ती सोनचाफ्याची फुलं आमच्या आनंदराव सराफांनी आणल्यानंतर मला बाबासाहेबांची आठवण झाली. त्यासाठी त्याचं कारण इथं आहे की त्यातलीच ओंजळभर फुलं, वय वर्ष 8, त्यातलीच ओंजळभर फुलं घेऊन कुणाचंही लक्ष नसताना बाबासाहेब तिथून जे निघाले, कुणालाही न सांगता ते थेट तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या तिथे गेले आणि हातातली ओंजळभर फुलं वाहिली आणि ते तानाजी मालुसरेंच्या समाधीला मिठी मारून रडायला लागले. कारण वडिलांनी सांगितलेला इतिहास, स्वतःच्या घरचं लग्न सोडून कोंढाणा घेण्यासाठी तानाजी मालुसरेंच्या घराण्याने केलेला त्याग, हे सगळं आठवून तो 8 वर्षाचा मुलगा रडायला लागला. थोड्या वेळात लक्षात आलं की बाकी सगळे आहेत पण बाबासाहेब इथं नाहीत. आणि मग सगळ्यांची धांदल उडाली की कुठल्या बुरुजावरनं खाली पडलेत का, काय झालंय, इतकं जंगल आहे, हे सगळी गोंधळ ऐकत होता. पण वडील मात्र शांत होते, कारण वडिलांना आपल्या मुलाचं मन माहीत होतं आणि बाबासाहेब कुठे गेले असतील हे ते न सांगता स्वतः त्या मार्गाने गेले आणि समाधीच्या काही अंतरावर थांबले आणि त्यांनी बघितलं की आपला मुलगा तिथे समाधीला मिठी मारून रडत बसलेला आहे. त्यांच्या मनातला अंदाज खरा ठरला की बाबासाहेब कुठे असतील. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की मी प्रचंड वडिलांचा मार खाल्ला, शिव्या खाल्ल्या, पण आयुष्यात अरेतुरे म्हणून घेतलं नाही. कारण ती पुरंदरे घराण्यातलीच पद्धत होती. त्यामुळे वडील पुढे गेले, अजिबात रागवले नाहीत. बाबासाहेब चला एवढं म्हणाले आणि ते मुलाला आपले घेऊन आले. 1930 हा बाबासाहेबांच्या आयुष्यातला त्यांनी समक्ष पाहिलेला पहिला किल्ला. पण काय कसे प्रसंग आणि संस्कार होता त्याला वेगळं खरंच काही करावं लागत नाही. तुमच्या, माझ्या, पालक, शिक्षक आणि प्रत्येक नागरिकाच्या जगण्या वागण्यामधनं, बोलण्यामधनं पुढच्या पिढ्या शिकत असतात. त्यासाठी वेगळे खरंच क्लास लावायची गरज नसते. आपण हे घरात करत नाही म्हणून क्लास लावावे लागतात पैसे देऊन, लक्षात घ्या. हे जर पुन्हा घरात चालू झालं याचा अर्थ मी क्लासेसच्या विरोधात याचा अजिबात नाही, निदान तिथं तरी शिकवलं जातं म्हणून बरं आहे. कुठे मुद्दा येतो तर पुढच्या काळामध्ये 1932च्या दरम्यान जो प्रभातचा सिंहगड चित्रपट आला होता, हा पहिलाच प्रभातचा बोलपट होता ज्यामध्ये माई पेंढारकरांपासून सगळ्यांनी कामं केली. आणि त्यातलं तानाजी मालुसरेंचं जे काम आहे ते कोल्हापुरातले कलाकार शंकरराव भोसले यांनी केलं होतं. आणि तो चित्रपट 32 सालानंतर 5 ते 6 वेळा बाबासाहेबांनी बघितलेला होता. आणि पुढे त्यांच्या आयुष्यात लक्षात राहिले तानाजी मालुसरे म्हणजे शंकरराव भोसले. व्यक्तिचित्रच तसं आहे. तुम्ही सूर्यकांत आणि चंद्रकांत मांढरे बघितलात की मग लक्षात येतं की शिवाजी महाराज असेच असणार आहेत, यापेक्षा वेगळे नाही आहेत. किंवा जाणता राजामधल्या कलाकार आपण बघतो तेव्हा. आणि ते जे डोक्यात राहिले होते, कशाचा कुठे संबंध येतो बघा. ही सगळी आठवण 1967 साली कोल्हापूरच्या खासबाग मैदानावर, हे कोल्हापूरचं या प्रकारचं एकमेव आहे बरं का की जिथे शेजारी संगीतकार संगीत सूर्य केशवराव भोसलेंच्या नावे नाट्यगृह आहे आणि पलीकडे कुस्तीचं मैदान आहे. भारतात कुठंही नाही की एकाच वेळी संगीत आणि दुसऱ्या वेळी कुस्ती, हे दोन्ही तितक्याच रसिकतेनं बघणे आणि ऐकणे. त्या खासबाग मैदानामध्ये बाबासाहेबांची 10 दिवसाची व्याख्यानमाला होती आणि त्यातलं 8वं पुष्प हे सिंहगड आणि तानाजी मालुसरेंच्यावरती होतं. हे सगळं वर्णन सांगताना म्हणाले की मी 32 साली पाहिलेला चित्रपट आणि 30 साली पाहिलेला सिंहगड, त्यातले जे शंकरराव भोसले त्यांचे माझ्या मनावर अभिनेता म्हणून जे संस्कार झालेत, इतिहास म्हणून जे संस्कार झालेत, तानाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा म्हणून जे संस्कार झालेत ते माझ्या मनावर आयुष्यभर आहेत. आज शंकरराव भोसले कुठे आहेत माहीत नाही, पण ते जर असतील तर त्यांच्या मी पाया पडेन. माहीत नाही तोपर्यंत होते का नव्हते. आणि प्रचंड हजारो लोकांच्या समुदायातून एक धिप्पाड माणूस असा पाण्याच्या प्रवाहासारखा त्या सगळ्यांच्या डोक्यावरच आलाय का काय असं वाटत वाटत शंकरराव भोसले थेट व्यासपीठावर आले आणि ते बाबासाहेबांना उचलून घेतलं त्यांनी की मुला तू जे मगाचपासून सांगत होतास तो शंकरराव भोसले मीच आहे आणि मी 32 साली जे काही काम केलं त्याचा तुला असा उपयोग झाला याचं पाहून माझ्या मनात ज्या भावना आहेत त्या मला तुला सांगता येणार नाही. बाबासाहेबांचं त्याच्यावरचं वाक्य आहे मी चरित्र लिहितानाच्या काळातलं की त्या दिवशी मला असं वाटलं की सिंहगडानंच मला कुशीत घेतलेलं. इथे बाबासाहेबांमधला प्रतिभावंत लेखक आहेत. ज्या कृतज्ञ लोकांना बाबासाहेब इतिहास संशोधक आहेत का कादंबरीकार आहेत हेच कळायला अजून इतकी वर्ष गेली, त्यांना ना कादंबरी कळली, ना मराठी साहित्य कळलं, ना इतिहास कळला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातला शेवटचा सत्कार हा पुण्याच्या SP कॉलेजच्या मैदानावर झाला होता. मी विसरत नसेल तर 1966ला प्रायोपवेशन झालं. त्याच्या आधीचा तो सर्वपक्षीय सत्कार होता आणि त्यामध्ये एक अत्यंत मान्यवर वक्ते होते. सावरकरांच्या
विरोधी विचारसरणीचे, समाजवादी विचारसरणीचे, पण आज तितकेच श्रद्धेय आहेत ते. आणि ते असं म्हणाले की आज जो तात्यांचा सत्कार होतोय तो 1910 किंवा 3, मी कदाचित साल विसरत असेल, पण त्यापूर्वीच्या तात्यांचा हा सत्कार आहे. कारण त्यावेळेसची त्यांनी 1903 किंवा 10 साली हिंदुत्वावरचं पुस्तक लिहिलं होतं. त्यामुळे हे समाजवादी नेते असं म्हणाले, त्यावेळेला ते नेते नव्हते, की आजचा तात्यांचा सत्कार हा त्यापूर्वीच्या तात्यांचा आहे. आता सावरकर काय बोलताय त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. लाखभर लोक असतील ऐकायला, याच्या फारशा बातम्या आल्या नाहीत. बाबासाहेब त्याच्यात होते. बाबासाहेबांना सावरकरांचा सहवास लाभला होता. इतकंच नाही तर केसरीवाड्यामध्ये सावरकर मुक्कामला असताना स्वयंसेवक म्हणून त्यांची जबाबदारी घ्यायचं भाग्य त्यांना लाभलं. आणि इतकंच नाही तर भावे स्कूलच्या गॅदरिंगमध्ये केलेली सावरकरांच्या हातात छत्री घेऊन केलेली नक्कल खुद्द सावरकरांच्या समोर करायचं भाग्य बाबासाहेबांना लाभलं. तर त्या सावरकरांनी मग त्या भाषणात सांगितलं की 1910 पूर्वीचे तात्या कळायला जर 1960-65 उजडत असेल तर आजचे सावरकर कळायला अजून फार काळ जाईल. आणि ते पुढच्या काळात सिद्ध झालं की अजूनही ते बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. मला मुद्दा असा होता की या पद्धतीने ही माणसं घडत असतात की कुठे सिंहगड 1930 आणि 32ला बघितलेला प्रभात चित्रपट आणि 67च्या व्याख्यानाच्या वेळेला शंकरराव भोसले म्हणून ते बाबासाहेबांच्या गप्पा याची सुरुवात होते 300 वर्षापूर्वीच्या काळातून आणि मग त्याचा शेवट होतो आजची सचिन तेंडुलकरच्या मॅचचं काय झालं. म्हणून बाबासाहेबांच्या बरोबर वय वर्ष 5-7 पासून तरुण हे शेवटच्या 100पर्यंत का होते, बाबासाहेब हे अबालवृद्धांमध्ये किंवा अपाय का होते, तर ते इतिहासाबरोबर वर्तमान काळाचं भान कधीही विसरत नव्हते. कारण त्यांची नजर ही या पिढ्यांच्या भविष्य घडवण्याकडे होती. त्यासाठी वेगळं काही करावं लागलं नाही. आणि मला असं वाटतं तो सिंहगडचा जो किस्सा आहे अशा कितीतरी खरं तर मग त्या आठवणी सांगता येतील. आणि बाबासाहेबांचं म्हणणं आहे त्यावेळा त्या सोनचाफ्याच्या फुलांचे ओंजळ मी तानाजी मालुसरे यांच्या समाधीला वाहून जे स्फुंदत उत्स्फूर्तपणे रडलो, तिथे ती फुलं माझ्या नाकापाशी होती. तो वास आजही माझ्या नाकात आहे. त्यामुळे सोनचाफ्याची फुलं मला कोणी दिली की ती प्रचंड प्रिय. त्यामुळे आम्ही केव्हाही बाबासाहेबांचा सत्कार करायची संधी मिळाली की आम्ही तो सोनचाफ्याच्या फुलांचा हार घालायचो, जो पुढचे 10 दिवस बाबासाहेब ते सांभाळून ठेवायचे. कितीतरी अशा आठवणी सांगता येतील. मुळातच बाबासाहेबांचा संबंध हा आडनावापुरता केवळ नाही तर पूर्वजांच्या पराक्रमामुळे हा पुरंदर किल्ल्याशी आलेला होता. तसं बाबासाहेबांचं घराणं हे जवळजवळ 14 पिढ्यांच्या पूर्वी कर्नाटकमधलं होतं. त्यांचं मूळचं आडनाव आहे लोकरस. तिथून हे आजच्या महाराष्ट्रात घराणं आलं. आणि मग मी आता त्या तपशिलात जात नाही. त्यांच्या घराण्यात वाघासंदर्भातली एक काहीतरी कथा घडली होती. कशाला तर राहू दे, 1 मिनिटात सांगूनच टाकतो की जी त्यावेळची माऊली कोणी पाणी भरायला करा नदीच्या काठावर गेली होती. ती घरात येऊन बघते तर आपल्या बाळापाशी वाघ उभा, पण त्याने वाघानं काही केलं नाही. तो वाघ निघून गेला. म्हणून मग ते लोकरसचं पुढे आडनाव वाघ पडलं. मग पुरंदरची जबाबदारी आली म्हणून पुरंदरे वाघ असं आडनाव पडलं. आणि त्यानंतर वाघ हे आडनाव गळून पडलं आणि मग पुरंदरे हे आडनाव पुढे कंटिन्यू झालं. त्यामुळे त्या तर कितीतरी आठवणी आणि त्यांना पुरंदरची आवड आणि पुरंदरबद्दलचं त्यांचं बोलणं मी या तपशिलात जाणं आता टाळतो. कारण तुम्ही ते कधी त्यांचं चरित्र वाचाल तेव्हा हे सगळे तपशिलात मला वेळ पुढे दिसते. पण पावनखिंडीचा मात्र प्रसंग 1660ला मुळात तो घडलेला. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे वर्तमान काळात इतिहासाच्या क्षेत्रात आपण कोणतरी आहोत असं म्हणणाऱ्याची करंट यांची फौज निपजलेली आहे. त्यांचं आज संशोधन असं चालू आहे की ही पावनखिंड इथं नव्हतीच, ती विशाळगडच्या पायथ्याशी होतं असं काही जणांनी छापलेलं आहे. मग जर तिथे पावनखिंड म्हणजे गजापूरला नव्हती तर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे आहेत म्हणून जर इतिहासातनं काढायचं असेल तर मग त्या मध्यरात्री शिवाकाशीत काय करायला गेले होते पावनखिंडीच्या त्या परिसरात. म्हणजे आम्ही इतिहासाकडे किती विकृत दृष्टीने आज बघायला लागलोय. त्याचे परिणाम जे आपण मगाशी उल्लेख केला त्यातल्या थोडक्यात उल्लेखात मी महाराष्ट्र भूषणच्या दरम्यानचं येईन. कारण काय प्रकारची माणसं आपल्या जवळ असतात, ती जोपर्यंत जवळ असतात तोपर्यंत आपल्याला बऱ्याच वेळा ही घरातली सुद्धा माणसं किंवा अशी समाजातली माणसं किंमत कळत नाही. कारण मराठी मनाला उंचीच माणसांची ही कंपास पेटीतल्या फुटपट्टीनं मोजायची सवय लागलेली आहे 12 इंचाच्या. त्याच्यात आपण सगळं मावतंय का बघायला जातो. पण ती माणसं ती कशातच मावणारी नाही आहेत. मग एकदा या सगळ्यांच्याबद्दल पुस्तक ज्यांचा सहवास मला लाभला वेगवेगळ्या विचारधारांच्या पत्रकारितेमुळे हे भाग्य लाभलं की मी बाबासाहेब ज्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी, त्यांच्याशी जितके संबंध तेवढेच डॉक्टर माशेलकर सरांशी जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ. काल त्यांना 53वी डिलीट मिळाली आयुष्यातली. या प्रकारची माणसं आपल्या
सोबत असतात. आणि माझं हे भाग्य की याच्या नेमक्या उलट समाजवादी विचारांचे पण तत्वाला प्रचंड चिकटलेले, ज्यांनी पंतप्रधानकी सुद्धा मागच्या दाराने जाऊन नाकारली, त्या मधु दंडवते त्यांच्याकडे पण दिल्लीत काही काळ राहायचं भाग्य मला मिळालं. आणि मग या सगळ्यांचा मोठेपणा कशात आहे, त्यांचं नेमकं काम काय आहे, आजच्या पिढीने आणि मी काय घेतलं पाहिजे, म्हणून या सगळ्या 10-12 त्यामध्ये अरविंद इनामदार पण आहेत. विसरायच्या आधी सांगून ठेवतो, इनामदारांचा मोठेपणा कशात आहे तर जाणता राजाचं मूळ स्क्रिप्ट, मूळ संहिता ही बाबासाहेबांनी लिहिलेली 6 तासांची होती. अरविंद इनामदारांनी ती 3 तासावर केली. आजचं जाणता राजाचं संहिता जी आहे ती अरविंद इनामदारांची आहे, लक्षात घ्या. काय किती इतिहासाचा अभ्यास करणारी माणसं की जी बाबासाहेबांना सुद्धा चॅलेंज करायची की हे असं घडलेलं असेल तर मग याच्यात असं का म्हटलंय, किंवा मग तुमचं मत असं का आहे वगैरे वगैरे. आणि त्यातून मग ते पुढे गेलं. पण या सगळ्यांच्यावर लिहिलं आणि माझ्या लक्षात आलं मी बाबासाहेबांचं चरित्र लिहिलंय, त्यांना मी 10 पानामध्ये कसं करणार. मी शिवाजी सावंतांचं लिहिलंय, 10 पानात कसे येतील, दंडवते कसे येतील, डॉक्टर माशेलकर कसे येतील. ही माणसं एवढ्या 10 पानात मावणारच नाहीत. आणि एका पहाटे सहज ते पुन्हा वाचताना मला त्या पुस्तकाचं माझ्याच तो जो आनंद असतो, एखादी उत्स्फूर्तपणे जेव्हा कविता सुचते, एखादं संशोधन मनातलं सुचतं आणि उत्स्फूर्तपणे माझ्या मनात त्याचं नाव आलं, पुस्तकात न मावणारी माणसं. आणि मलाच आवडलं. अर्थात ते लोकांनाही आवडलंय. नंतर कळलं की ही माणसं पुस्तकात नावातच नाही आहेत, पण काय करणार, 10 पानात बसवायची आहेत म्हणून ती बसवली आहेत. आणि मला असं वाटतं या सगळ्या प्रेरणा या सगळ्या मान्यवरांच्या साहित्यामधनं आलेल्या आहेत. मग शिवाजी सावंत असतील, काय बाबासाहेब असतील, आप्पा असतील. आणि ही सगळी इतिहास जगणारी माणसं आहेत. ही कागदोपत्री इतिहास सांगणारे नाहीत. माझ्या माहितीतले आजही त्या पिढीतले सुद्धा इतिहास संशोधक असे आहेत की जे स्टुलावर सुद्धा चढायला घाबरतात. किल्ले आणि बाकी लेण्या बिण्या तर लांबच, पण इतिहास संशोधक आहेत ते. आणि ते मग हे कसे नाहीत हे सांगणाऱ्यांना मार्गदर्शन करत असतात. हे जेव्हा बघायला मिळतं तेव्हा मग गडबड आहे काहीतरी. ते पत्रकारितेमुळे सगळं समजतं ना, ती कुंडलीत समोर येते, ती गडबड वाटते. पण इतिहास जगणारे हे दोघे काय होते तर पावनखिंडीमध्ये जेव्हा मी मूळ सांगत होतो बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभूंचा तो जो एपिसोड आहे 1660 मधला, अलीकडे 59चा अफजलखानाचा प्रसंग होऊन गेला आणि पुढच्या वर्षी 1660 मध्ये पावनखिंड. तर ह्या सगळ्यांनी असं ठरवलं, हे बाबासाहेब त्यात होते, गोनी दांडेकर होते, मी चुकत नसेल तर रामभाऊ डिंबळे होते, बरोबर आहे. आणि मी एवढ्या नक्की का सांगतो तर माझे वडील त्याच्यात होते, ते तिकडून कोल्हापूरहून आले होते. हे सगळे भेटले तिथे आणि मी बाबासाहेबांकडनं खात्री करून घेतली. आणि ज्या दिवशी पन्हाळ्याहून मध्यरात्री महाराज आणि बाकी सगळे निघाले, वा वा, तर हे सगळ्यांनी ठरवलं की महाराज ज्या दिवशी जिथून गेले त्याच प्रहरात निघायचं, त्याच मध्यरात्री, त्याच तिथीला आणि त्याच मार्गाने पुढे विशाळगडकडे जायचं. आणि मग त्या गजापूरच्या तिथे पावनखिंड, जे आज बघायला गेलं तरी आपल्याला चक्कर येईल असं अजूनही आहे तिथे. आणि त्यामुळे काही जणांना खोटं वाटत असेल, पण इतिहास घडलाय तो घडलाय. तुम्हाला आणि मला खरं खोटं वाटून काय करायचं, त्याची कागदपत्र आहेत. कासारी नदी जी वाहते तिथली, त्याला पाणी इतकं प्रचंड होतं, आषाढातलाच पाऊस मुळात, त्यावेळेला जंगल काही तुटलेलं नव्हतं, त्यामुळे प्रचंड पाऊस होता. पाऊस ठरलेल्या वेळी यायचा, ठरलेल्या तिथीला यायचा. म्हातारा पाऊस वेगळा, तरणा पाऊस वेगळा, या पद्धतीचे शेतीमध्ये त्याला पावसाला नावं आहेत. कसाही तो केव्हाही मे महिन्यात पडायचा नाही पाऊस, त्यावेळेला हे आपलं पाप आहे. पाऊस इतका प्रचंड पडला, पण यांनी ठरवलं की ठरलेल्या वेळी जायचं. आणि त्याच्यात वेळ होत होता. आप्पा म्हणत होते नको, बाबासाहेब म्हणत होते जाऊया, किंवा या दोघांच्या मधलं जे काही असेल ते. मला असं वाटतं दोघंही जाऊयाच म्हणत असतील, एक समजूत घालायचे म्हणून कोणतरी म्हणत असेल की पाणी वाढले तर कशाला. आणि झालंच, त्यात पडले. आप्पा जायला लागले वाहून. आणि मग बाबासाहेबांनी वाचवण्यासाठी उडी काढली आणि बाबासाहेबांच्या हातात आप्पांची दाढी मिळाली. मोहनरावनी निवृत्तीनंतर जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे. दाढी वाढवण्याचे अनेक फायदे आहेत. आणि त्यामुळे त्या दिवशी आप्पाही वाचले, बाबासाहेब वाचले, पुढे रामभाऊ. आणि हा इतिहास आहे, पण ही इतिहास जगणारी माणसं आहेत. आणि कुठापर्यंतच्या लेवलला आहे तर सिंहगडावरचा जो तो कडा आहे ज्यातून तानाजी मालुसरे वरती चढून आले होते, तर नारायणराव पढेर जे आहेत त्यांच्या मागे बाबासाहेब लागले होते की मला एकदा हा कडा तुम्ही चढवायला न्या, तुम्ही चढून बरोबर न्या. म्हणायचंय तिथपर्यंत जायचं, पण धाडस व्हायचं नाही. कारण त्यावेळेला काही कॅप्सूल लिफ्ट नव्हती तिथे, म्हणजे आजही नाहीये, पण बाबा गेलं असं. आणि एकदा धाडस केलं बाबासाहेबांनी. नारायणराव पढेर खाली, बाबासाहेब वरती. आणि ते सांगतायत या खाचेत हात घाला. असं करत 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 बाबासाहेब वरती आले. इतिहासामध्ये घडणाऱ्या दुर्घटना पण कशा असतात बघा.
त्याच नारायणराव पढेरांच्या घरातली सगळीच चढणारी माणसं, पण त्यांचा मुलगा कितीतरी वेळा तो कडा चढून गेलाय, मात्र तोच त्या कड्यावरून पडला आणि तो गेला. इतकंच नाही तर तो कडा अनेक वेळा पडून गेलेले प्रख्यात साहित्यिक विद्याधर पुंडलिक यांचे चिरंजीव अश्विन पुंडलिक हे सुद्धा त्याच कड्यावरनं गेले. बाबासाहेबांच्या ज्या आठवणी त्यातल्या आहेत, म्हणून जो पावनखिंडीचा आप्पांचा आणि बाबासाहेबांचा जो संबंध होता आणि त्यातलं कशामुळे मी मगाशी गुळवणी सरांचा उल्लेख केला. 1673 जेव्हा राज्याभिषेकाच्या आधीचं वर्ष, हे सांगली जिल्ह्यामधला जत तालुका आहे, तिथे डोण नावाची नदी आहे. मी आता खूप डिटेलमध्ये जात नाही, पण म्हणजे आता हे वंदे भारत चालू झालं आहे माझं, शेवटची मला मिनटं दिसत आहेत, त्यामुळे त्या स्पीडने जायला पाहिजे. पण त्या डोण नदीच्या काठावरती जेव्हा बेहलोल खान आणि प्रतापराव गुजर यांची जेव्हा ती लढाई झाली, मूळ प्रतापराव गुजर एक साधे सैनिक होते, शिपाई होते. सातारा जिल्ह्यातलं खटाव तालुक्यामधलं एक भोसरे नावाचं गाव आहे छोटं, एक साधा सैनिक. त्यांचं मूळचं नाव आहे कुडतोजी गुजर आणि तिथंपासून ते स्वराज्याचे सरसेनापती झाले. हा प्रवासही वेगळा आहे फार. पण प्रतापराव गुजर आणि बेहलोल खान यांच्यातलं ते युद्ध त्या डोण नदीच्या काठावरती, आणि तो डोण नदीचं पाणी रोखल्यामुळे बेहलोल खानाचं सैन्य मरायला लागलं, हत्ती घोडे बाकी सगळी जनावरं मरायला लागली. आणि तेवढ्यात बेहलोल खान हरणार त्याच्या लक्षात आलं की एवढं मरतायत माणसं, म्हणून त्यांनी प्रतापरावांना विनंती केली, पाया पडला की तुम्ही धर्मवाट द्या आणि आम्हाला सोडा. प्रतापराव गुजरांनी ते ऐकलं, त्याच्याकडचा सगळा खजिना प्राणी शस्त्र बिस्त्र काढून घेतले आणि त्यांना सोडलं. हे जेव्हा शिवाजी महाराजांना कळलं त्यावेळा मात्र महाराज संतापले, कारण त्या पत्रातला जे उल्लेख आहे, आपण तो राज्याचे सरसेनापती, पण आपण केवळ शिपाईगिरी केलीत, बेहलोल खानास गर्दीस मिळवणे, अन्यथा पुन्हा आम्हास तोंड न दाखवणे. हा महाराजांचा मेमो आहे लष्कर प्रमुखाला. आज आपण एका कारकुनाला पुढे मेमो काढला तर तो मेडिकल रजा टाकून परागंदा होतो, पुढे येतच नाही ऑफिसमध्ये त्या. आणि प्रतापराव गुजरांना मेमो की बेहलोल खानास गर्दीस मिळवणे. तुम्ही किमान बेहलोल खानाला पकडून ठेवायला पाहिजे, बाकी सैन्य सोडलं, तुम्ही धर्मवाट दाखवलीत, कारण तुम्ही हिंदू आहात, सहिष्णू आहात, माणसं मरतायत, जनावरं मरतायत, हे तुम्हाला बघवलं नाही, हे सगळं बरोबर आहे, पण तो स्वराज्याचा शत्रू आहे. प्रतापराव गुजरांनी सोडलं आणि त्यांच्या लक्षात आलं महाराजांनी का मेमो दिलाय, तर पुन्हा हा चालून येणार स्वराज्यावरती. आणि मग आला तो चालून आलाच, फक्त त्यांनी ठिकाण बदललं. आजच्या कर्नाटकातली जी त्या संकेश्वर म्हणून बेळगावच्या अलीकडचं गाव आहे, तिथली जी घटप्रभा नदी आहे, त्या घटप्रभा नदीच्या काठावरून पुढच्या काळात म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी 1674 महाशिवरात्रीच्या आसपास, ती तारीख साधारण 12 ते 14 फेब्रुवारी येते. तरुणांना लक्षात ठेवायला चांगली तारीख आहे. 14ला व्हॅलेंटाईन डे असतो, तर तो प्रतापराव गुजरांच्या नावाने यापुढे आपण साजरा केला तर आयुष्य धन्य व्हायला लागेल. त्या दरम्यान ती महाशिवरात्र येते आणि त्या दिवशी मग पहाटे ते सैन्य प्रचंड 40,000ची फौज आलेली आजच्या कर्नाटकात. आणि हे जेव्हा तिथल्या टेहळणीला प्रतापराव आणि त्यांचे 6 शिलेदार जात आहेत, तेव्हा त्यांच्याकडे गुप्तहेरांच्याकडनं बातमी येते की पुन्हा बेहलोल खान कर्नाटकातून घटप्रभेच्या काठावरून परतून आलेला आहे. आणि मग त्यांच्या मनात जी तिडीक जाते की महाराजांना मला तोंड दाखवता येणार नाही. पुढे 6 जून 1674 राज्याभिषेक आहे महाराजांचा, आणि राज्याभिषेकाला सरसेनापती नाही. ती तिडीक आल्यासरशी ते 6 जणांना घेऊन गेले. आणि मग ते पहाटेचं जे युद्ध आहे, दगडावर दिसतेले अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले सात. कुसुमाग्रजांनी 1937 साली ही कविता लिहिलेली आहे. मी 1992ला तात्यासाहेबांना नाशिकमध्ये विचारलं की तात्यासाहेब तुम्ही जाऊन केव्हा आलात. तात्यासाहेब म्हणजेच कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर हे सांगावं लागतं, नाहीतर बऱ्याच जणांना वाटतं हे 3 वेगळ्या व्यक्ती होत्या. पुण्याच्या एका लोकप्रतिनिधींना पण पूर्वी असं वाटलं होतं. पुणे फेस्टिवलचा पुरस्कार द्यायच्या दरम्यान आम्हाला आधी माहिती दिली आणि नंतर म्हटले की तुम्ही मगाशी म्हटलात शिरवाडकरांना पुरस्कार आणि तात्यासाहेबांना पत्र काय पाठवा म्हणता, असं त्यांनी. तर ते घोटाळा होऊ नये म्हणून हे तिन्ही एकच आहे ते सांगितलं. हा मुद्दा कुठे आला तर तात्यासाहेब म्हणाले मी गेलेलो नाही त्या घटप्रभा नदीच्या कानडेवाडीच्या नेसरीच्या खिंडीत, मी गेलेलो नाही. तरी ते जे लिहिताय, खालून आग वर आग, आग बाजूनी, हृदयनाथांचं संगीत आणि सगळ्या मंगेशकर भावंडांनी ते म्हटलेलं गाणं आणि त्या म्युझिकमध्येच असलेल्या घोड्यांच्या टापा. आम्ही काय करतो इतिहासाचं पुढे वर्तमान काळात, बालभारतीमधनं ही कविता इतिहासातल्या काही लोकांनी काढायला लावलेली. मला त्याची कारणं माहिती आहेत, मी तपशिलात जात नाही. या प्रकारचं जातीयवादाचं विष जेव्हा आम्ही इतिहासातनं तरुणांच्या मनात पेरतो, तेव्हा तरुण पिढीला आजच्या वाटतं, त्याची भीती मिलिंदराव जास्त आहे. तुम्ही मगाशी जी खंत बोलून दाखवली तरुण पिढीबद्दल, मी आश्वासक नक्की आहे, कदाचित मी तुमच्या पुढच्या पिढीचा असेल म्हणून असेल,
पण आजही तरुण प्रचंड काम करतायत किल्ल्यांच्या संदर्भात, ठिकठिकाणी काम करतायत. पण जर या तरुणांना असं वाटलं तर काय चूक आहे की आमच्या इतिहासात मुळात स्वकीयांच्या मारामाऱ्यांमुळेच शत्रूचं फावलेलं होतं, मग ते ब्रिटिश असोत का मोगल असोत का पोर्तुगीज असोत का संभाजी महाराज यांची अटक संगमेश्वरची असो. त्यांचा अभ्यास करताना जर आजही आम्ही एकमेकांची डोकी फोडून घेणार असो आडनाव आणि जातीवरनं, तर इतिहासाचा अभ्यास करायचा कशाला. मग आम्ही कॉम्प्युटर इंजिनियर होतो, पासपोर्ट काढतो, व्हिसा घेतो आणि जातो US ला, ट्रम्पच्या सोबतीला बसतो तिकडे, तुमचं तुम्ही बघा इकडे इतिहासात. हे जर नव्या पिढीला वाटण्याचा धोका मला सगळ्यात हा जास्त वाटतो. अशा पिढीला जेव्हा बाबासाहेब आणि आप्पासाहेब आपण समजावून सांगू ती भाषा, त्यातला गोडवा मराठीचा, मी जाताना 1 मिनिट यासाठी घेतो, मराठीमधून हे समजावून सांगणं हे का गरजेचं आहे. तर मगाशी मी सुरुवातीला म्हटलं की शिवाजी महाराज की जय हे आमच्या लहान जन्मलेल्या मुलाला, बोलणाऱ्या मुलाला सांगावं लागत नाही, कारण ते त्याच्या रक्तात आहे. तुम्ही आम्ही आज विसरलोय. मराठी ही जगामधल्या 7,000 भाषांमध्ये, ज्या आज आहेत 7,000 भाषा, 150-200 दरवर्षी जातात, त्यातल्या 7,000 भाषांमधल्या पहिल्या टॉप 15 भाषांपैकी मराठी ही 15वी भाषा आहे, लक्षात घ्या. आजही महाराष्ट्रातले 11-12 कोटी आणि देशाच्या इतर राज्यांमध्ये आणि जगभरात राहणारे 3 कोटी असे मिळून 15 कोटी लोक आजही मराठी बोलतात. मराठीमध्ये 250च्या दरम्यान साहित्य संमेलनं होतात, 60-70 पेक्षा अधिक शब्दकोश आहेत. मराठीमध्ये जवळजवळ 500 ते 700 दिवाळी अंक निघतात. ही परंपरा जगातल्या एकाही भाषेला नाही, एकाही भाषेला. आणि मराठीमध्ये मग 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी पण लिहितात. या 16व्या वर्षी मग पुढचं काही शिक्षणाला निघालेला आपला बायोडाटा पण माहीत नसतो. माझं म्हणणं हे मराठीतनं जेव्हा समजावून सांगाल, आणि नॉम चॉम्स्की जो भाषाशास्त्राचा शास्त्रज्ञ आहे त्याचं म्हणणंच असं आहे की ज्याची मातृभाषा उत्तम आहे त्याला जगातली कुठलीही भाषा शिकणं सोपं जातं. आम्ही आज नेमकं तेच विसरलो आणि जिथे भाषा विसरतो तिथे आई विसरतो, आजी विसरतो आणि हे सगळे वृद्धाश्रमात जातात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या आनंदात पेढे वाटण्याबरोबरच मराठी भाषा तुमच्या आणि माझ्या घरामध्ये कशी नांदेल ती अमेरिकेत नांदते. पुण्यामधल्या 38 मराठी शाळा आणि मुंबईमधल्या 79 मराठी शाळा बंद पडत असताना अमेरिकेत मात्र 21 नवीन मराठी शाळा चालू होत आहेत. मग शाणे कोण आहेत आता इथनं अमेरिकेत गेलेले का तुम्ही आणि आम्ही? हे जर मराठीच कळलं नाही तर मग बाबासाहेबांच्या साहित्यातली आप्पा ठाऊक असावे, माहीत असावे कधीच लिहायचं नाही, ठाऊकी असावं. ठाऊकी शब्द तो आप्पा प्रत्येक शब्दाला त्याला जो लढिवाळपणा आहे मराठीमधला तो असा सहज त्यांच्या लिखाणामध्ये यायचा. त्याचं कारण ही मातीत पाय असलेली माणसं आहेत. तुम्ही कितीही आर्टिफिशियल तो सुगंध आणायचा म्हटलात तरी जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळेचा मातीचा वास, बाळाच्या टाळूचा वास, हे आर्टिफिशियल नाही तयार करताय. हे ज्याला अनुभवायला मिळालं तोच भाग्यवान आहे, तोच भाग्यवान आहे. मी थोडं बाकीच्या बाजूला गेलो पण त्याचं कारण असं होतं की हीच प्रतापराव गुजरांच्या वरती कुसुमाग्रजांनी लिहिलेली कविता जेव्हा बाबासाहेब प्रतापराव गुजरांच्या संदर्भातलं व्याख्यान करायचे आणि त्यावेळेला सांगायचे हे कुसुमाग्रजांच्या कानावर ठिकठिकाणून वर्षभर गेलं. आणि जेव्हा अरविंद इनामदार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, ज्यांना 9 भाषा येत होत्या, ज्यांना उत्तम शास्त्रीय संगीत येत होतं, ज्यांना उत्तम चित्रकला येत होती, ज्यांच्या हातून 200च्या वर एन्काउंटर झालेले आहे. इतिहास जगणं म्हणजे काय असतं, शिवचरित्र जगणं म्हणजे काय असतं, ते जेव्हा IPS झाले तेव्हापासूनचा बाबासाहेबांचा त्यांचा परिचय. ते जेव्हा नाशिकचं पोलीस ट्रेनिंग सेंटर आहे ज्याला PTC म्हणतात, आणि आपण कोरोनाच्या काळात कदाचित नवीन पिढीने नक्की बघितलेले असणार, 1983 क्लास या नावाचा एक OTP वरती छोटी डॉक्युमेंटरी होती की ज्यामध्ये एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट कसे तयार झाले त्या बॅचचं वर्णन आहे. ती बॅच म्हणजे कामठे साहेब, साळसकर साहेब असे सगळे जे आहेत ही सगळी बॅच 1983ची अरविंद इनामदारांच्या हाताखाली तयार झाली. त्यावेळेला ते प्राचार्य असताना तिथल्या पोलीस प्रशिक्षण घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांपासून IPS ऑफिसर्सपर्यंत मराठीचा इतिहास महाराष्ट्र समजावून सांगायसाठी ते कुसुमाग्रजांना तिथे घेऊन जायचे, ते बाबासाहेबांना तिथे घेऊन जायचे, यांची व्याख्यानं व्हायची, आप्पांचं साहित्य वाचलं जायचं, किल्ल्यांचं महत्त्व सांगितलं जायचं, त्याचं डिफेन्समध्ये काय महत्त्व आहे हे इनामदार साहेब समजावून सांगायचे आणि या सगळ्यांना बोलवायचे. एकदा तात्यासाहेब तिथं असताना बाबासाहेबांचं व्याख्यान होतं, ते ऐकलं आणि ते दोघं त्या PTC मध्ये एक ओढा त्यांनी मोठा तयार केला होता. PTC मध्ये त्या काळात नाशिकमध्ये लावलेली झाडं, PTCचं आज सगळा तो एरिया नाशिकच्या मध्यभागी आलाय, इनामदार साहेबांनी 7,500 झाडं पोलिसांच्याकडनं लावून घेऊन ती जगवली होती. तो ग्रीन बेल्ट आहे नाशिकमधला आज.
आयुष्यभरात 5.5 लाखापेक्षा जास्त झाडं इनामदार साहेबांनी आपल्या सर्व्हिसमध्ये लावून घेतली आणि ती जगवली. इथलं CIDच्या संगम पुलावरचं क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके जे या संस्थेचे संस्थापक, त्यांचं स्मारक हे इनामदार साहेबांच्या पुढाकाराने झालेलं आहे. मी का सांगतोय तर तात्यासाहेबांना ते म्हणाले की बाबासाहेबांना तुम्हाला जे काही विचारायचंय ते आज विचारा, पण सगळ्यांसमोर नको. या ओढ्याच्या काठावर जो आम्ही बांधलेला पूल आहे त्या पुलावरती तुम्ही दोघं गप्पा मारत बसा. आणि त्यांच्या गप्पांच्या वेळा तात्यासाहेबांनी विचारलं की बाबासाहेब, ती जी माझी कविता आहे प्रतापराव गुजरांच्या वरती, ती माझी कविता ही आहे हे खूप जणांना माहीतच नाही आहे. त्याचं कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या प्रतापराव गुजरांच्या एपिसोडमध्ये, तर मला एकदा तशी सांगाल का आज? आणि मग मिलिंदराव तुम्ही काय, मोहनराव काय, घाणेकर सर आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जे अनुभवलेलं असेल की समोर गर्दी 15,000 जणांची आहे, एकटेच सागर देशपांडे पुरंदरे वाड्यात बसलेत, हे अजिबात फरक न मानता बाबासाहेब तेवढेच तपशील त्याच आवाजात त्याच शैलीमध्ये तेच हातवारे करत सांगायचे. आणि एकटे श्रोते असलेल्या कुसुमाग्रजांच्या समोर बाबासाहेबांनी प्रतापराव गुजर एपिसोड, मगाशी मी 1673चा जो सांगितला तो, आणि पुढे ही कविता बाबासाहेबांच्या टोनमध्ये ती आहे उपलब्ध त्यांच्या आवाजात, ती म्हणून दाखवल्यानंतर तात्यासाहेब एकच वाक्य म्हणाले, माझीच कविता आज मला पहिल्यांदा समजली. मोठी माणसं एकमेकाशी किती कमीत कमी बोलतात, पण जे बोलतात ते इतकं अर्थपूर्ण आहे. आज सकाळी आप्पांची स्मरण यात्रा सकाळपासूनच सुरू आहे. आप्पांचे पुतणे म्हणजे डॉक्टर राजाभाऊ दांडेकर दापोलीचे, त्यांच्या चरित्राचं आज प्रकाशन होतं की जे आप्पांच्या बरोबर की सगळे किल्ले फिरलेत. इतकंच नाही तर आप्पांनी निरोप पाठवला म्हणून मृणालला, आज मृणाल परदेशात आहे सगळं कुटुंबीय, मृणाल म्हणजे मृणाल कुलकर्णी आप्पांची नात, तिला खांद्यावर घेऊन राजगडावर राजाभाऊ दांडेकर गेले होते, आप्पांनी बोलवलंय म्हणून. त्याची एक आठवण आमच्या दिवाळी अंकात त्याने लिहिली होती. तर ही आठवण दांडेकरांचं मी आज तो संदर्भ त्यासाठी सांगितला की मोठी माणसं असे कितीतरी प्रसंग आहेत. तो लोहगडचं मला सहज आठवलं, मी आज येताना लिहून मुद्दाम हे मोहनराव का लिहून आणलं की एकतर म्हणजे इतिहास आहे, चूक होता कामा नये, आणि दुसरं तुम्हाला मला इतकं खरं तर सांगायचं आहे, तुम्ही चांगलेपणाने शांतपणाने ऐकताय म्हणून मी फार आता लांबवणं बरोबर नाही, पण ज्या 1-2 आठवणी आहेत तेवढ्या मात्र सांगून तुमची परवानगी असेल तर पुढे, नाहीतर मग त्या थांबवणार आहे मी. कारण माझ्याकडे अजून रायगडच्या आहेत, राजगडच्या आहेत, सिंधुदुर्गच्या आहेत, विजयदुर्गच्या आहेत, का किती सांगणार असं आहे, दादरा नगर हवेलीच्या आहेत, किती सांगणार. पण त्यातल्या जो किल्ल्यांचा मुद्दा आहे तेवढा मात्र मी सांगतो. लोहगडला जाताना, लोहगड आणि तो विसापूरच्या तिथला विसागड, हे 2 जुळे किल्ले आहेत. जसे सातारा जिल्ह्यामध्ये त्या भुईंच्या तिथे चंदनवंदन आहेत, तसे 2 जुळे किल्ले, मध्ये एक खिंड आहे. बाबासाहेबांनी त्यावर लिहिलेली जी कादंबरी आहे शेलार खिंड, आजही तुम्हाला सांगतो इथे जे आजोबांच्या वयाचे आहेत ते, तुमची लग्न झालेली मुलं, त्यांची लग्नाच्या वयात आलेली तुमची नातवंड, तुमच्या 3 पिढ्यांनी एकत्र बसून वाचावी अशी प्रेमकथा जर पाहिजे असेल तर शेलार खिंड वाचा. आणि त्यातली चित्र काय आहेत, पुन्हा दांडेकर तिथं आलं का, तर बाबासाहेबांचे जे स्वीय सहाय्यक होते प्रतापराव टिपरे, जे आयुष्यभर बाबासाहेबांच्यावर होते, काय कसे ऋणानुबंध असतात बघा. प्रतापराव कोण होते, तर आप्पा जेव्हा तळेगावला राहायला होते ते प्रतापराव टिपरेंच्या घरात होते. आप्पा वरती राहायचे, प्रतापराव खाली राहायचे. आणि एकदा मग प्रतापरावांच्या संदर्भात त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं की माझ्याकडे एक मुलगा आहे, बाबासाहेब याला तुमच्याकडे ठेवून घेता का. आणि त्या दिवशीपासून प्रतापराव हे बाबासाहेबांचे चिरंजीवच झाले शेवटपर्यंत. बाबासाहेब त्यांना आपली माऊली आहे असं म्हणायचे प्रतापरावनं. 2020 साली प्रतापराव जेव्हा गेले त्याच तिथीला पुढच्या वर्षी बाबासाहेब गेले. योगायोग कसे दुर्दैवी पण असतात आणि सुदैवी. तर ते प्रतापराव टिपरे आणि गोनीदांची कन्या म्हणजे वीणाताई यांनी ज्या ॲक्शन्स केलेल्या आहेत लोहगडाच्या सर्जा आणि त्या प्रेमकथे संदर्भातल्या, त्याचं आचरेकरांनी काढलेली समोरची बसून रेखाचित्र ती त्या शेलारखिंडमध्ये, आणि त्यावर मग सर्जा नावाचा चित्रपट निघाला ज्याच्यामध्ये अजिंक्य देव आणि पूजा पवार हे आहेत. आणि मग त्यातली गाणी लता दिदींची, ती शेलारखिंड आपण आवर्जून वाचा. चित्रकला म्हणून पण आपल्या सगळ्यांना दाखवा. आणि त्यातली स्टोरी की 3 जनरेशन्स एकाच ठिकाणी वाचून प्रेमकथा वाचतायत, त्यातनं इतिहासही कळतो. खरं प्रेम म्हणजे काय असतं, डोंबारी समाजातल्या एका तरुणीची ती कथा आहे. पण तो जो लोहगड आहे त्या लोहगडावरती त्यावेळच्या जंगलात बाबासाहेब एकटेच गेले होते. लोहगडचं वैशिष्ट्य असं आहे की एकाच घेरामध्ये असे 5 दरवाजे आहेत, असे खूप किल्ल्यांना नाही आहेत आणि अजूनही टिकून आहेत, कारण ते त्यावेळेचं बांधकाम आहे. लोहगडला गेले, सकाळी लवकर उठून गेले. बाबासाहेब सायकलनी बहुतेक वेळा जायचे, अगदीच प्रवास करायचा झाला तर बस आणि रेल्वे, कारण खिशात पैसे नसायचे. आणि खायला काय तर काहीच मिळणार नाही, गृहीत धरून शेंगदाणे आणि मिरच्या खायचं.
की मिरच्या खाल्ल्या की पाणी भरपूर प्यावं लागतं, पुन्हा भूक लागत नाही, आणि शेंगदाणे जिथे जेवण मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. लोहगड सगळा फिरला. लोहगडवरनं तटबंदीवर असा हात ठेवून बराच वेळ समोर काहीतरी न्याहाळत होते, आणि काहीतरी गार लागलं म्हणून बघतायत तर त्या तटाखाली जवळजवळ 5 फूट लांबीचा नाग होता. थोडा जरी धक्का लागला असता तर एकतर साप तरी खाली पडला असता, किंवा त्यांना डसला असता, किंवा त्या धक्क्याने बाबासाहेब त्या कड्यावरनं खाली पडले असते. हे सगळं करून सुद्धा संध्याकाळी बाबासाहेब खाली यायला लागले, उतरायला लागले. तेव्हा तिथे त्या गावामध्ये लोहगडच्या पायथ्याच्या श्रीकृष्णाचं मंदिर आहे. ते मंदिर कुठं आहे ते बघून मला जायचं आहे म्हणून तिथल्या गावकऱ्यांना बोलायला लागले, कारण ते मंदिर इतकं महत्त्वाचं होतं की त्या काळामध्ये 60-70च्या दशकामध्ये बालगंधर्वांनी त्या मंदिराच्या पुनरुज्जीवनाला 5,000 रुपयाची देणगी दिली. ते मंदिर बघायला गेले आणि ग्रामस्थांनी तिथल्या एका शेतकऱ्याने विचारलं, आपण पुण्या गावचं पाहुणं? मग मी पुण्याचं आहे, कशाला आलो, लोहगड बघितला? ते म्हटले सगळं मान्य आहे, पण आता संध्याकाळ होत आली, सांज झालेली आहे, मावळतीला ऊन आज सूर्य आलेला आहे, या काळात तुम्ही त्या लोहगडच्या खिंडीतनं मळवलीला पुढं जायचं हे काय बरोबर नाही. त्याचं कारण काय तर रानात आत्ता एक मोठा रानरेडा आहे, आणि तो जर मागे लागला तर मग अवघड आहे. बाबासाहेब तर म्हणाले मला आजच्या आज पुण्याला पोचायचं आहे. मळवली आपल्याला कामशेत जवळचं एक स्टेशन म्हणून माहीत आहे, त्या मळवलीच्याच तिथे पुढच्या काळात आपले जे आर्टिस्ट असलेला राजा आहे, राजा रवी वर्मा, त्यांची शिळा प्रेस तिथं आहे. बऱ्याच जणांना माहीत नाही, ती सरकार दरबारी असल्यामुळे ती लॉक केलेली आहे. अर्थात तरीही त्यात काही जण दिल्लीहून येतात आणि त्यातली चित्र घेऊन जातात. हा भाग वेगळा. मी 20 वर्षापूर्वीची एक घटना सांगतोय. एक राजकीय नेत्यांच्या घरातल्या महिला आहेत, त्यांचा म्युझियमॉलॉजीचा कोर्स झालेला आहे, आणि त्यावेळेचे एक इलेक्शन कमिशनर होते, त्यांची पत्नी, असे ते गुपचूप येऊन त्यातनं काही ओरिजिनल चित्र घेऊन गेलेत. ती पत्रकार असल्यामुळे नको ती माहिती आधी कळते, पण ते बऱ्याच जणांना कळेल की त्या मळवणी स्टेशनच्या तिथे ती राजा रवी वर्म्याची शिळा प्रेस होती. आजही तुम्हाला त्या बघायच्या असतील जर शिळा, आणि त्या शिळा प्रेसवरची राजा रवी वर्म्याची चित्र ओरिजिनल, तर झपूरचा म्हणून PN गाडगिळांनी खडकवासल्याच्या काठावर जे अप्रतिम वस्तू संग्रहालय केलंय, 4 तास काढून जावा किमान मुलाबाळांना घेऊन, सगळ्यांना खाण्यापिण्याची पण व्यवस्था आहे सगळी पुढे सरपोतदारांची, तर तिथे जाऊन बघा. तिथे ओरिजिनल लिथो प्रेस आहे आणि त्यावरची शिळा आणि त्यातली चित्र. मी का सांगतोय तर त्या मळवलीच्या तिथं, हे डायव्हर्शन असं व्हायला लागलं बघा, त्या मळवलीच्या तिथे तो रानरेडा जर भेटला तर तुमचा जीव धोक्यात आहे. तो आजोबा सांगत होते, आणि बाबासाहेबांना तर रात्री यायचं होतं. घाबरत घाबरत बाबासाहेब ते खिंड पार करायला लागले. थोडं अंतर गेले, त्यातला चढ सोडून आता उताराला लागणार तेवढ्यात त्यांना काहीतरी जंगलात खसखस दिसली. तर 4 काड्या तोंडात धरून तो रानरेडा बाबासाहेबांच्याकडेच असा बघत. वरती जावं तर चढण चढणं शक्य नाही, खाली उतरतीनं पळावं तर आपल्यापेक्षा रानरेडा फास्ट पळू शकतो. पण रात्री येणं गरज असल्यामुळे बाबासाहेब तिथून जे पळत सुटले, ते मळवलीच्या स्टेशनच्या अलीकडे रेडा दिसत नाही इथं म्हटल्यानंतर थांबले. तोपर्यंत पायातली चप्पल गेले होते, हातात काय वस्तू गेल्या होत्या त्या गेले. बाबासाहेब सांगायचे आयुष्यात एवढं एकदाच पळालं, त्यानंतरही नाही आणि त्या आधीही नाही. अशा कितीतरी आठवणी. त्यानंतर ते दौंडच्या तिथे सुसरीची एक कथा आहे, पण मी ते सांगत नाही. मी आता रायगडवर जाता जाता जातो. तुकाराम श्रीपती शेडगे, रायगड, जे आप्पांच्या आणि बाबासाहेबांची काळजी घ्यायची. आणि मी आता खरंच तपशिलात जात नाही, पुन्हा केव्हा तरी नक्की. एक छान वाक्य मला बाबासाहेब त्यावेळेला म्हणाले. तुकाराम शेडगेंच्या बद्दल मी लिहित होतो तेव्हा, तुकाराम बापूंना रायगडच्या खाचाखोचा इतक्या माहीत होत्या की जशा सुईणीला त्या जन्मलेल्या बाळाच्या जन्मखुणा माहीत असाव्यात तशा. ही प्रतिभा आहे, हे मराठी आहे, ही त्यातली मजा आहे. हे वाक्य आपण कधीच विसरणार नाही. ज्याला सुईण म्हणजे काय माहीत आहे, कारण हे आता सुईचं अनेकवचनी रूप नवी पिढीला वाटू शकतं, तर ते नाही आहे. सुईण म्हणजे काय हे समजावून सांगितलं एकदा. अशी बाबासाहेबांची जी वाक्य येतात, जी आप्पांची वाक्य येतात. आणि हे कसं जाणं होतं तर दर वर्षाच्या चैत्र पौर्णिमेला रायगडावरती बाबासाहेब सायकलला जायचे, आणि मग तुकाराम बापूने या सगळ्यांची 6 जणांची मिरवणूक निघायची निरगुडीचा पाला घेऊन समाधीवरती, आणि मग राज्याभिषेक वगैरे वगैरे. पण 1980 ची मिरवणूक वेगळी निघाली चैत्र पौर्णिमेची. त्याचं कारण त्यावेळेला स्वतंत्र भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी रायगडवर आल्या होत्या. बारीक बारीक गोष्टी किती असतात. इंदिरा गांधीनं रायगड दाखवण्यासाठी दिल्लीहून एक जीप आणली होती, ती विमानानं तशीच तिथे, आणि त्यामध्ये इंदिरा गांधी होत्या, राजमाता सुमित्रा राजे होत्या, आणि त्यांना गड दाखवायला बाबासाहेब. रायगड पारतंत्र्यात गेल्यानंतर इतक्या वर्षांनी राजघराण्यातली पहिली महिला
म्हणजेच राजमाता सुमित्राराजे त्या दिवशी रायगडवर प्रवेश करत होत्या स्वराज्याच्या राजधानीत. बाबासाहेब म्हणतात मला प्रथा परंपरा कशा कळल्या, चालीरीती कशा कळल्या. बाबासाहेबांच्या किल्ला हा वेगळा विषय. बाबासाहेबांशी बोलताना चाली रीती, प्रथा परंपरा, कपडे, खाण्यापिण्याचे पदार्थ, जन्माच्या वेळचे संस्कार, मृत्यूच्या वेळचे संस्कार, अंत्ययात्रेची पद्धत, कुणाशी कसं बोलावं इतपत सगळं बाबासाहेबांच्याकडनं शिकून त्यावेळच्या साड्या, त्यावेळचे दागिने, त्यावेळची वस्त्रप्रावरणं, त्यावेळची शस्त्र, त्यावेळची नाणी, त्यावेळची चित्र, त्यावेळच्या पाळण्याचे म्हटलेले जे संस्कार आहेत, पाळणा घालतात तो कसा, त्यावेळच्या अंगया, हे बाबासाहेबांची किती विषयावर बोलायचे. या सगळ्याचा बाबासाहेब हा कोश होते. आणि ते म्हणाले की आईसाहेबांनी म्हणजे राजमाता सुमित्राराजेंनी त्या दिवशी रायगडमध्ये पहिलं पाऊल टाकायच्या आधी ज्या उंबऱ्यावरनं त्या जाणार होत्या मुख्य दरवाजातून, आपल्या पदरानं त्यांनी तो उंबरा पुसला आणि मग त्या आत गेले. लक्षात घ्या, इथे इतिहास बारीक बारीक जो बाबासाहेब किंवा आप्पांच्याकडनं शिकायचा तो यासाठी शिकायचा की या आपल्या जुन्या प्रथा परंपरा ज्या जी पूर्वजांबद्दलची कृतज्ञता आहे, ज्याला आत्ताच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये IKS इंडियन नॉलेज सिस्टीम आपण ज्याच्यामध्ये रिसर्च केलंय, हे केव्हा तरी तुम्हाला आणि मला कळलं पाहिजे. नाहीतर मग अशा पिढ्या निपजत आहेत की सगळं पाश्चात्य राष्ट्रांमध्ये आपल्याकडे काहीच नाही, किंवा पूर्वीच्या पिढीमध्ये असे काही आहेत सगळेच आमच्याकडे होतं, जगात दुसरं काही नाहीच आहे. हे दोन्ही चुकीचं आहे. मग याच्यामध्ये भारताचा ठेवा काय आहे, तो या इंडियन नॉलेज सिस्टीममध्ये, तो या इतिहासामध्ये आहे, असे ते तुकाराम शेडगे. ललिता पंचमीला दरवर्षी नवरात्रात बाबासाहेब प्रतापगडला असायचे. मला आजही आठवतं 1987 सालची ललिता पंचमी. मी वडिलांच्यावर आम्ही सगळी मुलं तिकडून प्रतापगडला गेलो होतो. त्यावेळेला दिवाकरराव आपल्या आठवत असेल, शिवसेनेत पुढे ते मंत्री झाले, साबीर शेख हे ललिता पंचमीला बाबासाहेबांबरोबर प्रतापगडावर असायचे. आणि साबीर शेख नावाचा एक मुसलमान व्यवसायाने खाटकी असलेला माणूस, शिवचरित्र जगलेला माणूस, त्या दिवशी जो भवानी मातेचा गोंधळ तिथे सादर करायचा ना, तो बघितल्यावर अंगावर काटा मारतो. तिथली वाद्य ही साबीरबाईंनी, पुढे ते महाराष्ट्राचे युतीच्या काळात 1995ला कामगार मंत्री झाले, पण साबीरबाई दरवर्षी ललिता पंचमीला तिथे यायची. तर आजही मला ती 87ची ललिता पंचमी आठवते. बाबासाहेबांनी अशी किती माणसं तयार केली. तर चिपळूणचे एक राजन माजलेकर म्हणून आहेत, व्यवसायानं बेकरी व्यावसायिक आहेत. गेली 50 वर्ष ललिता पंचमी त्यांनी चुकवलेली नाही. का तर बाबासाहेबांना दिलेला शब्द, बाबासाहेबांच्यावर जो शिवाजी महाराजांना शब्द दिला म्हणून आज पारगड सोडत नाहीत, बाबासाहेबांना शब्द दिला म्हणून आम्ही किल्ल्यावर जाणं सोडणार नाही. 50 वर्ष सगळी कामं थांबवून घरची दुखणी बिकणी, स्वतःचं आजारपण, राजन माजलेकर आजही ललिता पंचमीला तिकडे जातात. तसेच राजगडला किसन काका जाधव असतील, भिकोबा भोसले असतील. म्हणजे राजगडला एकदा अरविंद इनामदार, बाबासाहेब, अमृतराव आणि बाबासाहेबांच्यावर काही जण गेले, रात्रीचा स्वयंपाक केला, गप्पा मारल्या आणि जेवून झोपले. 1:30 वाजता मात्र अचानक जाग आली, कारण तिथे जे दारुडे काही गेले होते त्यांनी सिगरेट पिऊन तिथे कचरा होती, त्याला आग लागली. आणि मग त्यानंतर जी बाबासाहेबांची धावपळ चालू होती की एखादी बादली शोधायची आणि मिळेल तिथं पाणी आणून ते आधी आग विझवायला लागायची. इनामदार साहेब म्हणतायत की इथे इतिहास प्रेम, इथे त्या किल्ल्यावरचं प्रेम हे लक्षात यायचं. आणि ते करताना हे जे दारुडे होते ज्यांच्यामुळे आग लागली, ते बाबासाहेब दिसल्यानंतर क्रेज म्हणून ते फोटो काढत होते. आपण लावलेली आग विझवायला तयार नव्हती. हा कृतज्ञपणा आहे. आजही बऱ्याच वेळा सिंहगडला आपण जातो, 10,000 गाड्यांचं ट्रॅफिक तटतं, एवढं वाचतो. मला काय कळत नाही इतकं गडावर प्रेम कसं काय, की सगळ्यांनी 10,000 जणांनी एकदम जायचं आणि आपल्या देशाचं पेट्रोल वाया घालवायचं, वेळ वाया घालवायचा. एरवी जावं ना, एवढं प्रेम आहे. आणि जाऊन आपण करतो काय, बाकी जे खायचं ते खातो ते ठीक आहे, पोटापाण्याला पाहिजे, पण तिथल्या दगडांवरती दुर्दैवाने नको ते लिहून येतो. तुळशी आणि यशवंत करायचं काय, काय तुम्हाला लग्न तुळशीचं लावायचं घरातल्या घरात लावा ना, सिंहगडावर जाऊन कशाला. म्हणजे मालुसरेंच्या पुढच्या पिढ्यांना पश्चाताप व्हायला पाहिजे की आपलं घरच्या लग्न सोडून आपण सिंहगड लढवायला गेलो आणि हे आपल्या घरात लग्न झालं म्हणून सिंहगडावर येऊन लिहितायत की यांचं तुमची नावं देऊ. या पद्धतीचा जो कृतज्ञपणे तो नको. पण राजगडचा मुद्दा का आला तर पुढे 1978ला बाबासाहेब ज्या इंग्लंडला गेले, त्या स्वित्झर्लंडमधलं एक निस नावाचं शहर आहे, त्या शहरामध्ये किल्ल्यांचं प्रदर्शन आहे म्हणून तिथला गाईड बाबासाहेबांना घेऊन गेला की तुम्हाला इतिहासाची आवड आहे म्हणून. बाबासाहेबांनी तिथून काही जणांना पत्र पाठवली, ती पत्र उपलब्ध आहेत. तर ते साताऱ्याचे जे वाळिंबे आहेत अनिलराव, त्यांना खूप पत्र आली. दिवाकररावांच्याकडे पण तो पत्रसंग्रह असेल. पण काय काय बघितलं मी इथं, आणि तिथे ते बघत होते की जगातले इतक्या किल्ल्यांची मॉडेल्स आहेत तिथे, तिथे भारतातला एखादा तरी किल्ला असेल का. आणि मग तिथे बाबासाहेबांना राजगड दिसला की जगभरातले जे नामांकित किल्ले आहेत, जे अवघड किल्ले आहेत. आणि मग लक्ष कसं असतं, त्याच इंग्लंडमध्ये अशी टपालं पाठवायला बाबासाहेब पोस्टात गेले
पुण्यात आणि इंग्लंडमध्ये एकच साम्य आहे असलं तर, की आपल्याकडे रांगेने जावं लागतं. म्हणजे पूर्वीच्या काळी होतं, चितळेंच्याकडे असो किंवा कुणाकडे रांग लावायला लागते, एक जरी माणूस असला तरी. असं नायगावकर कवितेत म्हणतात, माझं नाही म्हणणं, अशोक नायगावकर. पण तो रांगेने जावं लागतं, तो नियम आहे, तत्व आहे, शिस्त आहे. तिथे 4-5 जण होते आणि बाबासाहेब त्या रांगेत उभे राहिले. त्यातला पुढचा पण एक भारतीय होता, मध्ये 4 तिथले होते आणि बाबासाहेब मागे होते. तो जो भारतीय होता त्याने आपल्या सवयीप्रमाणे काय केलं, तिकडनं पाकिटावर चिकटवण्यासाठी तिकीट मागितलं. ते राणीचं होतं आणि आपली सवय नेहमीची तिकीट असं केलं आणि असं केलं. आत जी पोस्टातली बाई काम करत होती, क्लार्क होती, तिने ती बघितल्यावर त्यांना थांबवलं आणि ते म्हणे, तुम्ही काय करताय? म्हणजे हे सगळे इंग्लिशमध्ये चाललं होतं. तुम्ही काय करताय? तर ते म्हटले, काय नाही, मी तिकीट लावलं. तुम्ही कशावरती थुंकी लावताय म्हटले. तो आमच्या राणीचं तिकीट आहे. लक्षात घ्या, इथे देशाचा अभिमान, इथे इतिहासाचा अभिमान, हे जेव्हा बाबासाहेब सांगतात तेव्हा मग लक्षात येतं की ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य का केलं, की आमच्या राणीच्या तिकिटावरती तुम्ही थुंकी लावताय, हे बरोबर नाही. आणि जेव्हा विन्स्टन चर्चिल त्याने इंग्लंडला जिंकून दिलं, त्यानंतर सुद्धा बाबासाहेब तिथल्या रेक्टरला विचारतात की मी एवढं सगळं फिरलो पण मला चर्चिलचा पुतळा बघायला मिळाला नाही. तेव्हा तो रेक्टर सांगतो, चर्चिल इज इन आवर ब्लड. चर्चिल आमच्या रक्तात आहे, त्यासाठी पुतळे उभे करायची गरज नाही. आम्ही काहीतरी शिकतो का मग अशा पाश्चात्यांच्याकडून? त्यांची वेळ पाळणं, त्या वेळ पाळण्याचा एक नियम मी वेळ पाळली नसल्यामुळं शेवटचं सांगतो आणि मात्र आता थांबतो पुन्हा केव्हा तरी. कारण बाबासाहेबांचा शब्द आणि वेळ देणं हे किती टोकाचं असतं. 1981च्या मे महिन्यात माझी आणि माझ्या भावाची मुंज झाली. त्याला बाबासाहेब येऊ शकले नाहीत म्हणून त्याने एक पोस्टकार्ड लिहून पाठवलंय, मुंजीला येऊ शकलो नाही, लग्नाला नक्की येईल. मे 1981. आणि जानेवारी 99 मध्ये माझं आणि माझ्या भावाचं लग्न कोल्हापूरला एकत्र झालं. बाबासाहेब धुळ्याच्या व्याख्यानमालेमध्ये होते. पत्रिका मिळाल्यानंतर त्या दिवशीचं व्याख्यान रद्द केलं आणि धुळ्याहून ते गाडीने आले. साताऱ्यात गाडी बंद पडली तर अभयसिंहराजे भोसलेंची गाडी घेऊन लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळी बाबासाहेब दुपारी कोल्हापुरात हजर. त्यामुळे मग बाबासाहेब हे आपल्या घरातले आहेत, ते तीर्थरूप वाटायला लागतात. त्याचं कारण हे आहे आणि अशी लाखो लोकांच्या मध्ये आहे. त्यामुळे जो शब्द दिलाय, वेळ दिली आणि तसंच बोलणं पण तसंच. त्याचं कारण त्यांच्या व्याख्यानाच्या वेळेला एक जरा जाडसर बाई होत्या, त्यांनी विचारलं की बाबासाहेब सगळं वर्णन राज्याभिषेकाचं करताय, हत्तीच्या मिरवणुका निघाल्या, पण रायगडात चालत जायला एवढा अवघड, तर हत्ती कसा काय तिथे होता, कसा चढवला असेल त्याला? बाबासाहेब पुढच्या क्षणी म्हणाले, आपली सवड केव्हा आहे ते सांगा, मी तुम्हाला घेऊन जातो रायगडवर, आपण रायगड चढलात की हत्ती कसा चढला हे कळेल. या प्रकारचा जो नर्मविनोदीपणा आहे, हे मराठी भाषेचं जे विनोदाचं वैभव आहे, तेही बाबासाहेबांच्या इथनं कळायचं. आणि असाच तो प्रसंग होता. 1989 साली संभाजी महाराजांच्या दुर्दैवी हत्येला 300 वर्ष होत होती. त्यानिमित्तानं महाराजा प्रतिष्ठान आणि इतरांनी काही कार्यक्रम आखलेले होते. त्यातलं एक बाबासाहेबांचं स्वतंत्रपणे ठेवलेलं व्याख्यान पुण्यातल्या एका लोकप्रतिनिधींनी, आता ते माजी आहे, म्हणजे हयात आहेत अजून पण माजी आहे, हे पुढे मी असं का म्हणतो ते कळेल तुम्हाला, महापालिकेशी संबंधित आहे, म्हणजे आदर वाढेल तुमचा. ते व्याख्यान ठेवलं होतं न्यू इंग्लिश स्कूलच्या इथे संध्याकाळी 7 वाजता. आणि त्याच वेळा सह्याद्री दूरदर्शनच्या एका टीमनी बाबासाहेबांना सांगितलं की आम्हाला तुमची मुलाखत शिवनेरीवरती त्याचं शूटिंग करायचं आहे. आता आजही किती रस्ता चांगला असला तरी जुन्नरला पोचणं, शिवनेरीवर चढून येणं आणि परत हे सोपं नाही आहे, खूप काळ जातो. बाबासाहेब म्हटले माझी 7ची वेळ आहे, त्याच्या आधी 15 मिनिटं तरी मी व्याख्यानाच्या ठिकाणी पोचलो पाहिजे, बाकी तुम्ही कसंही बसवा. पण व्हायच तो वेळ झाला आणि तो किती झाला तर बाबासाहेब व्याख्यानाच्या ठिकाणी 7:05 पोचले. तुम्ही आणि आम्ही असतो तर काय केलं असतं? मुळात आपणच 7ला पोचलो नसतो तिथं. सांगलीत तर एकदा असं घडलं होतं की बाबासाहेबांच्या व्याख्यानाला संयोजकच वेळेत आले नव्हते, श्रोते तर सोडूनच द्या, संयोजकच नाही, म्हणजे श्रोता एकही नव्हता, पण ज्यांनी व्याख्यान आयोजित केलं तोही नव्हता. तेव्हा बाबासाहेबांनी प्रतापराव टिपरेंना समोर बसवलं आणि त्या देवळात व्याख्यान चालू केलं. दिलेली वेळ, दिलेला शब्द तो तोडायचा नाही. 1989ला बाबासाहेब 7:05 आले, संयोजकांची माफी मागितली, श्रोत्यांची माफी मागितली आणि व्याख्यान संपताना म्हणाले, आज तुम्ही मला बोलवलं, आयुष्यात कधीही असं झालं नाही, कारण कुणामुळेही असो पण मला इथे यायला 5 मिनिटं वेळ झाला. आम्ही शिवाजी महाराजांच्या कथा सांगतो आणि आम्हाला वेळेत पोचता येत नाही, याबद्दल तुम्ही जे मला मानधन देणार असाल, मी 1989चं सांगतोय, म्हणजे जवळजवळ आज 36 वर्ष झाली, तुम्ही जे मला मानधन देणार असाल समजा, ते तर मी घेणार नाहीच, पण माझ्या या चुकीबद्दल म्हणून मी तुम्हाला आज 10,000 रुपये दंड म्हणून देतोय, ते उद्या मी धनादेशाने देतो.
संयोजक पण पुण्यातलेच होते. ते न विसरता दुसऱ्या दिवशी सकाळी तो दंड घ्यायला गेले बाबासाहेबांच्याकडे. म्हणून मी म्हटलं की ते महापालिकेचे पदाधिकारी होते मधल्या काळात, अजूनही ते आहेत, माजी आहेत. राष्ट्रीय चारित्र्याचे संस्कार त्यांच्यावर झाले तसं आपण गृहीत धरू. म्हणजे आता कोण होते काय होते तुम्हाला कळलं सगळं बऱ्याच जणांना. इथपर्यंत नाही आहे. तो जो 10,000 रुपयाचा धनादेश दिला होता तो मंडळाच्या नावाने आहे. बाबासाहेब तुम्हाला मी बोलवलंय, माझं काय, म्हणून पुन्हा 5,000 रुपयाचा धनादेश. दिवाकरराव तुम्हाला माहित आहे पुरंदरे वाड्यातल्या असल्या गमती जमती किती आहेत त्या. अशा दुसरा धनादेश दिला. त्यांनी एवढ्यावर न थांबता महाराजा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा असलेल्या सुमित्रा राजे भोसले यांच्याशी साताऱ्याला संपर्क साधून आम्ही यंदा संभाजी महाराजांच्या 300व्या पुण्यस्मृती वर्षानिमित्त काही कार्यक्रम ठेवतोय, त्याला प्रतिष्ठाननी मदत करावी असा अर्ज दिला. प्रतिष्ठाने शिवाजी महाराजांच्या संदर्भातला असल्यामुळे काही तांत्रिक गोष्टींमुळे ती मदत करता येणार नाही म्हणून बाबासाहेबांनी राजमातांना ते न सांगता मासाहेब ते आम्ही बघतो म्हणून पुन्हा तिसरा 10,000 रुपयाचा धनादेश या माणसाला दिला. असा एकूण व्याजासहित 5 मिनिटं उशीर झालेला 1989 साली बाबासाहेबांनी 29,000 रुपये दंड या माणसाला आणि त्या संस्थेला दिलेला आहे. बेलभंडारा त्याचे सगळे तपशील आहेत, नाव अर्थात नाही, कारण बाबासाहेबांचा वेळ पाळण्याचा गुण त्याच्यात अजरामर व्हावा इतका करंटेपणाने कार्यक्रम आयोजित करणाऱ्याचं त्याच्यात नाव येऊ नये असं मला वाटलं. ते बाबासाहेबांनी मला सांगितलंय, त्याचं रेकॉर्डिंग पण आहे. आणि बेलभंडारा या साईजचा जवळजवळ 400 पानाचा ग्रंथ असेल, जे तयार करायला मला 12 वर्ष लागली. पण बेलभंडाराच्या अजून चौपट रेकॉर्डिंग असं आहे की जे मला छापावं असं वाटत नाही. नाहीतर समाजामध्ये आपण अनेकांचे चेहरे जे बघताय तर क्षणभरात तुम्ही त्यांना तुमच्या मनातनं वाईपआउट कराल. हे सगळं इतिहास वर्तमान काळात आणण्याचा मुद्दा आहे. तो आपल्या भविष्य काळातल्या प्रथा परंपरा सगळ्या जगाव्यात म्हणून आहे. बाबासाहेबांचं एक वाक्य सांगतो आणि थांबतो. इतिहासामध्ये चंदन आहे आणि इतिहासामध्ये कोळसा पण आहे. आपण काय उगाळायचं ते ठरवावं. चंदनच उगाळावं, कोळसा कधीच नको, पण चंदनाचा कोळसा करून तर कधीच नको. हे बाबासाहेबांचं वाक्य आहे. नेमकं आम्ही आज बाबासाहेबांचं नाव घेऊन किंवा बाबासाहेबांचं विरोधी नाव घेऊन त्यांना शिव्या देऊन आम्ही हेच करतोय की इतिहासातलं चंदन आपण विसरतोय आणि त्यातला कोळसा उगाळून एकमेकाची तोंड काळी करून मेकअप करून टीव्हीवरच्या चर्चेमध्ये कसं जाता येईल हेच आपण जर बघत असू तर मग त्या वेदना अपमान आणि बाबासाहेबांना होतील. किमान आपण इथे जमलेलो हे टाळू शकलो पाहिजे. मला माहीत नाही की हिंदू संस्कृतीमध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांचा पुनर्जन्मावर विश्वास नक्की असेल आणि असे जे महापुरुष आहेत त्यांना एक जन्म पुरे पडत नाही. माझी अशी समजूत आहे, माझी अशी श्रद्धा आहे की आप्पा आणि बाबासाहेब त्यांचं काम अजून प्रचंड राहिलेलं आहे. कोरोना नसता तर बाबासाहेब किमान 105 वर्ष जगले असते, कारण त्यांना महर्षी कर्वेंचं 103व्या वर्षी भारतरत्न घेतलेलं रेकॉर्ड मोडायचं होतं आणि ते कामातनं मोडायचं होतं, नुसतंच नाही. 100व्या वर्षी बाबासाहेबांचं आम्ही त्यांचं माझ्याकडे लिहिलेलं 30 वर्षातल्या लिखाणाचं ओंजळ नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. 100व्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसृष्टीमध्ये आशाताईंच्या हस्ते आशा भोसले आणि राज ठाकरे मला नंतर घरी गेल्यावर म्हणाले माझ्यावर मोठी जबाबदारी दिलीत. आता मी जर चुकून कधी अमेरिकेला गेलो, कागदे त्यावेळा होते तिथे, तर अमेरिकन इंग्लिश ॲक्सेंटमध्ये मला शिवचरित्र सांगता आलं पाहिजे. हे मला प्रॅक्टिस करायचं आहे. वय वर्ष 100. अशी माणसं मग त्यांचं काम राहतच नेहमी. बाबासाहेबांना अंध मुलांच्याकडनं जाणता राजा करून घ्यायचा होता. सांगा काय काय स्वप्न असतात. तर ही दोन्ही माणसं अशी आहेत महापुरुष, त्यांची स्वप्न अजून पूर्ण व्हायची आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ते कधीतरी पुनर्जन्म घेतील. इथे जे उपस्थित आहेत आणि इथे जे नाहीत त्यांनी आपल्या घरातल्या लेकी बाळींना आणि सुनांना सांगावं, ज्या गर्भवती आहेत, प्रेग्नन्सी झाली, बाळांपण आलं, बारशाच्या वेळा पाळण्यांवर नक्की लक्ष ठेवा. एखाद्या पाळण्यात आप्पा, एखाद्या पाळण्यात बाबासाहेब नक्की असतील. मी थांबतो.